नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत अर्थातच नारायण राणे यांच्या पराभवाच्या नंतरच्या सगळ्या विषयाची. या अर्थात नारायण राणे यांचा पराभव का झाला हे आपण तपासणारच आहोत, पण काही महत्त्वाचे प्रश्न त्यानिमित्ताने आपण उपस्थित करतोय. वांद्र्यात निवडणूक लढवण्याचा राणेंचा निर्णय हा आतताईपणाचा होता का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न त्यानिमित्ताने आपण इथल्या मान्यवरांना, पाहुण्यांना विचारणार आहोत. राणेंच्या पराभवामुळे शिवसैनिकांचं मनोबल वाढलंय का, हे सुद्धा आपण त्यानिमित्ताने विचारणार आहोत. आणि सलग दुसऱ्या पराभवामुळे राणेंच्या राजकीय भवितव्यावरती प्रश्नचिन्ह उमटलं आहे का, हे सुद्धा आपण तपासणार आहोत. आपल्या सोबत मुंबई भाजपचे प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार आपल्या सोबत आहेत. स्टुडिओमध्ये आपल्या सोबत आहेत महेश म्हात्रे, कार्यकारी संपादक IBN लोकमतचे. आणि आपल्या सोबत आत्ता स्टुडिओमध्ये संदीप प्रधान आहेत, वरिष्ठ सहाय्यक संपादक लोकमतचे. सगळ्यांचं स्वागत आहे. आणखीन काही पाहुणे आपल्यासोबत असणार आहेत थोड्या वेळाने या चर्चेमध्ये. पहिला प्रश्न खरं तर संदीप प्रधान तुम्हाला विचारायचा आहे की सातत्यानं आपण बघत होतो की या दोन पोटनिवडणुका लागल्या महाराष्ट्रामध्ये. बाळा सावंत यांचं निधन झालं, RR पाटील यांचं निधन झालं, आणि त्यानंतरच्या ह्या पोटनिवडणुकांमधनं खरं तर बांद्र्याची पोटनिवडणुकीवरती सगळा फोकस झाला. आणि बांद्र्याच्या निवडणुकीमध्ये खुद्द नारायण राणे उतरल्यामुळे रंगत निर्माण झाली. मुळात हा आतताईपणाचा निर्णय वाटतोय का तुम्हाला? नाही, कारण असं आहे की एक लक्षात घेतलं पाहिजे की समजा नारायण राणे यांनी ही निवडणूक लढवली नसती तर त्यांनी काय केलं असतं. म्हणजे त्यांचा स्वतःचा पराभव झालेला आहे, त्यांचा मुलगा विजयी झालेला आहे, म्हणजे त्यांना काही 5 वर्ष आत्ता सभागृहात नाही. बरं, सरकारकडे आत्ता पूर्ण बहुमत आहे. समजा एक मित्र सोडून गेला तर दुसरा मित्र कुंपणावर बसलेला आहे, अशी आत्ता स्थिती आहे. त्यामुळे सरकार काही जात नाही 5 वर्ष, म्हणजे त्यांच्यासाठी काही दुसरा पर्याय नव्हता. त्यामुळे त्यांनी हा एक म्हणजे राजकारण हा एक जुगार आहे आणि हा एक जुगार त्यांनी खेळून बघितलेला आहे. बरं, दुसरं असं आहे की ते सातत्याने काय सांगत होते की मला पक्षश्रेष्ठींनी आदेश दिला की तुम्ही लढा आणि म्हणून मी ही निवडणूक लढतोय. म्हणजे हा मुळात त्यांचा निर्णय नाही, हा पक्षाने घेतलेला निर्णय हे त्यांनी अगोदर स्पष्ट केलाय. आणि त्यामुळे असं आहे की एकदा पक्षासाठी एखादा नेता जेव्हा निवडणूक लढवतो आणि पराभूत होतो तेव्हा भविष्यामध्ये जेव्हा काही पक्षाला द्यायची वेळ येते कोणाला, तेव्हा 4 नेते समोर असतील तर त्याचा एक क्लेम जो आहे तो अधिक स्ट्रॉंग होतो. त्यामुळे उद्या भविष्यामध्ये काही समजा इथे एखादी होणारी विधान परिषद असेल किंवा राज्यसभा असेल एखादी किंवा आणखीन काही असेल, समजा कुठलंही वाटतं की त्यांनी पक्षासाठी निवडणूक लढवली होती. आशिषला तुम्हाला वाटतं की राजकारण जुगार आहे आणि पक्षासाठी नारायण राणे यांनी ही निवडणूक लढवली आणि वैयक्तिक महत्वाकांक्षा त्याच्यामध्ये काही नव्हती? मला असं वाटतं, मी काही आमचे मित्र प्रधान यांच्या मताशी सहमत नाही. हे खरं आहे की राणे सत्तेशिवाय राहू शकले नसते, राहू शकत नाहीत, म्हणून ते निवडणूक लढले. त्यांनी हा घेतलेला निर्णय आताताईपणाचा होताच. दुसऱ्याच्या अंगणात जाऊन स्वतः उभं राहणं अशा पद्धतीचा निर्णय स्वतःच्या अंगणात पडल्यानंतर करायचा, हे त्यांच्या स्तरावरच्या नेत्याला शोभणार नाही. नंबर 2. आणि नंबर 3, माझं व्यक्तिगत मत असं आहे की एखादा आमदार ज्या वेळेला आपला सहकारी आमदार गेला दुर्दैवाने, तर त्यावेळेला त्याच्या पत्नीच्या विरोधात राणेंसारख्या स्तरावरचा जो मुख्यमंत्री राहिलेत, जे एका अर्थाने महाराष्ट्रातल्या 10-15 प्रमुख नेत्यांची नावं घेतली जातील तर त्यांच्या पक्षातनं त्यांचं नाव घेतलं जातं, अशा स्वरूपावरच्या नेत्याने अशी बाय इलेक्शन लढवणं मला वाटतं थोडा रडीचा डाव होता. तो त्यांनी नसता केला तर बरं झालं. अर्थात रडीचा डाव होता असं म्हणतायत ॲडव्होकेट आशिष शेलार. या सगळ्या पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा आपल्यासोबत इम्तियाज जलील आहेत, MIMचे आमदार औरंगाबादवरनं. इम्तियाज जलील, MIMचा जो काही एकूण रोल होता या सगळ्या निवडणुकीमध्ये, निर्णायक ठरेल असं म्हणत होते. गेल्या वेळच्या पेक्षा परफॉर्मन्स यावेळेला कमी झालेला आहे. MIMचा एकूण परफॉर्मन्स जो आहे तो, काय कारण त्याच्या मागचं दिसतंय तुम्हाला? मुस्लिम मतदारांनी यावेळेला शिवसेनेला मतदान केल्याचं दिसतंय, यामागची काय कारण मीमांसा कराल तुम्ही? मंदार, देखिए, जब पूरा फिगर्स सामने आ जाएंगे तो एक बात आपको ये समझ में आएगी कि आज से 6 महीने पहले हमने जो चुनाव लड़े थे वो अकेले लड़े थे. कांग्रेस ने अलग लड़ी थी, NCP अलग लड़ी थी, सेना BJP ने अलग अलग लड़े थे, तो सबको अपनी अपनी ताकत का अंदाजा हुआ था. 6 महीने पहले हम तीसरे नंबर पर थे, करीब 22,000 वोट हमें वहां पर उस वक्त मिले थे. कांग्रेस को 10,000 थे, NCP को 9,000 वोट थे, यानी कि वो दोनों के भी अगर मिलाते थे तो हमारे ज्यादा थे. अब ऐसी सूरत में ये जो चुनाव आया है ये स्वाभाविक है कि किसी विधानसभा सदस्य का देहांत हो जाता है, उनके परिवार वाले खड़े रहते हैं, तो एक सहानुभूति का वोट उन्हें मिलता है और ये बार उन्हें मिला है, इसमें कोई दो राय नहीं है.
दूसरी ये भी सच्चाई है कि जो कैंडिडेट जिसकी डेथ हुई थी वो एक अच्छी इमेज का था, अच्छा काम करने वाले थे बाला सावंत, इसलिए उनके साथ लोग जुड़े हैं, ये भी इसके अंदर कोई दो राय नहीं है ना। अब सच्चाई ये है कि कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस, समाजवादी पार्टी जो पूरे हिंदुस्तान भर में कांग्रेस के खिलाफ लड़ती है वो भी कांग्रेस के साथ चले गई। राष्ट्रवादी कांग्रेस जो आज की सद्य स्थिति में कांग्रेस के अलग जा रही है, विधान परिषद का चुनाव ले लीजिएगा, अलग मुद्दों के ऊपर बैठे हुए हैं, अलग अलग रास्ते के ऊपर, लेकिन ये चुनाव में एक साथ आए। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, कावड़े ग्रुप एक साथ मिलकर आए, तो ये 4 पार्टियां मिलकर चुनाव लड़ रही थी। अब आप उनके आंकड़े देखिएगा कि 30,000 के करीब उनको वोट मिले हैं। अब इसमें से बताइएगा कि कांग्रेस के कितने वोट हैं, एनसीपी के कितने हैं, समाजवादी के कितने हैं। हर कोई कहेगा कि नहीं मेरा शेयर ज्यादा है। हमारा अगर आकलन देखा जाए तो हमारे हिसाब से कांग्रेस को जो पिछले चुनाव के अंदर 10,000 वोट मिले थे वो 10 के 12 हो सकते हैं। राष्ट्रवादी कांग्रेस के जो 7 थे वो 7 के 9 हो सकते हैं। लेकिन जो मजलिस के 22,000 वोट थे वो 22 के 22,000 इस बार भी है, क्योंकि लास्ट टाइम जो वोटिंग परसेंटेज था वो ज्यादा था, इस टाइम ओव्हरऑल वोटिंग परसेंटेज इम्तियाज एक मिनिट तुम्हाला थांबवतो. नारायण राणे आता बोलतायत, प्रत्यक्ष काय त्यांची प्रतिक्रिया आहे या पराभवानंतर ती आपण आधी बघूया. आज हा जो पराभव झाला, आपण जो निवडणुकीलाच उतरले होतात, अशा परिस्थितीची कुठे आपण विचारात घेतली होती का? लोकशाहीमध्ये निवडणूक प्रक्रिया होतात, हार जीत असते, एकाची कोणाची जीत होते, दुसऱ्याची हार होते. त्यामुळे निवडणूक लढताना जिंकायसाठी लढतो, पण त्यावेळेला हेही माहीत असतं कदाचित आपला पराभव होईल. पण ते भाषण करताना, मीडियासमोर जाताना, निवडणूक लढताना आम्ही विजयासाठीच लढतो असं सगळेच जण सांगतात. मी सांगितलं की चुकीचं काय नाही. प्रथम तर ज्यांनी मला मतदान केलं त्या सर्वांचे मी आभार मानतो. त्याचप्रमाणे काँग्रेसचे नेते, काँग्रेसचे कार्यकर्ते या सर्वांनी दिवस रात्र मेहनत केली, यांचे मी आभार मानतो, ऋण व्यक्त करतो. आणि ज्या प्रकारे आता मीडियामध्ये जे काही दाखवलं जात आहे, सांगितलं जात आहे, आता आम्ही काय पहिल्यांदाच निवडणूक लढवत नाही आहे, ही 9वी वेळ आहे. गेली 45 ते 49 वर्ष राजकारणात असताना जे निवडणुकीचे प्रकार आणि ज्या प्रकारे निकालानंतर जे डिबेट होतात ती चर्चाही मी ऐकली. आता ती ठीक आहे, पराभव झाला. काँग्रेसने मागच्या वेळेला मिळाले मतं, आता मिळाले मतं ही 35,000पर्यंत गेली. लोकांनी मतदान विकासाला, नागरी सुविधाला न देता ते भावनेला दिलेलं आहे. मला मान्य आहे लोकांना विकास नको असेल, आता ज्याप्रमाणे राहताय जगताय तसंच राहायचं असेल तर माझी काही तक्रार नाही, मला मान्य आहे. आणि म्हणून जनतेने दिलेला कौल मी मान्य करतो. सर हिंदी में कहना चाहिए सुद्धा पहिली प्रतिक्रिया आहे पराभवानंतर नारायण राणे यांची. आणि अर्थात महेश पट्टेकर ते जे म्हणतात की लोकांनी भावनेला मतं दिलेत, विकासाच्या मुद्द्याला मतदान केलेलं नाहीये. आधी मतदारांचे आभार पण त्यांनी मानलेत, पण कुठेतरी यातलं द्वैत आपल्याला दिसतंय त्यांच्यामधल्या, त्यांच्या बोलण्यामध्ये. काय म्हणाल? नाही, याच्यात पहिल्यांदा तर राणेंच्या हिमतीला दाद दिली पाहिजे. म्हणजे पहिल्यांदा जेव्हा त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस सगळ्यांना ठाऊक होतं की तिथलं राजकीय वातावरण काय आहे, तिथली परिस्थिती काय आहे. कोकणामध्ये पराभव झाल्यानंतर शिवसेनेचा बालेकिल्ला किंवा खुद्द शिवसेना प्रमुखांचं निवासस्थान ज्या मतदारसंघात आहे त्या मतदारसंघात बाळा सावंत यांच्या निधनानंतर होणाऱ्या पोटनिवडणुकीत उतरण्याची तयारी दाखवणे हीच सगळ्यात मोठी त्यांची धाडसी घोषणा होती आणि त्यांनी ते केलं. त्यानंतरचा संपूर्ण जर तुम्ही तो 15-20 दिवसांचा काळ बघितला तर एक गोष्ट लक्षात येतं, ती म्हणजे की काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा विशेष पाठिंबा बरोबर नसताना सुद्धा नारायण राणे एक हाती म्हणजे
आपल्या स्वतःच्या बळावर प्रचाराची धुरा सांभाळत सतत सगळीकडे फिरताना दिसत होते. ती सुद्धा त्यांची जी धाडसी वृत्ती आहे, रिस्क घेण्याची जी वृत्ती आहे ती आहे. आणि ते सगळं झाल्यानंतर आता समोर पूर्ण पराभवाचं चित्र स्पष्ट झाल्यानंतर स्वतः नारायण राणे पत्रकारांच्या समोर येतात आणि ते पराभवाचं विश्लेषण करतात. तर हा सगळा जो सगळ्या त्यांच्या याचं अनालिसिस करताना मी एकच म्हणेन की ही त्यांची जी बंडखोरी त्यांच्या रक्तामध्ये मुरलेली आहे, ती आतापर्यंतच्या राजकीय वाटचालीत या बंडखोरीनेच त्यांना सगळी महत्वाची पदं दिली. म्हणजे शिवसेनेमध्ये असताना सुद्धा नारायण राणे सातत्याने तो त्यांचा स्वभाव दाखवत राहिले आणि त्यामुळे त्यांचं राजकीय जे आतापर्यंतचे जे कार्य आहे किंवा आतापर्यंत त्यांचं जे यश आहे ते सगळं त्यावर अवलंबून होतं. आणि त्यामुळे आता त्यांना जर पुढे जायचं असेल, राजकारणात टिकायचं असेल, तर ही त्यांची बंडखोर वृत्ती त्यांना कायम ठेवावी लागेल. हे त्यांनी आता निकालानंतर पत्रकारांसमोर येऊन दाखवून दिलेलं आहे की नारायण राणेचा पराभव झाल्यानंतर इथे ते संपले असं जर तुम्ही समजत असाल तर तसं नाही. मी पुढच्या आणखीन झगड्यासाठी तुमच्या समोर यायला त्या अर्थाने लढवय्यापणा त्यांच्यामध्ये आहे, म्हणजे त्याच्यात काही दुमत नाहीये. पण पुन्हा हाच प्रश्न आहे. अशीच निवडणुका होत असतात, पराभव जय तुम्ही सुद्धा बघितलेले आहेत. पण त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे राजकारणामध्ये म्हणजे अशा एका पराभवामुळे कोणी जरी संपत नसलं तरी जी एक प्रतिष्ठा असते, जी प्रतिष्ठा पणाला लावून ह्या निवडणुकीमध्ये ते सगळे उतरले होते, या प्रतिष्ठेच्या बाबतीमध्ये तुम्ही काय म्हणाल की नारायण राणे यांनी येणाऱ्या काळामध्ये तरी काहीतरी सावधानता बाळगायला पाहिजे का? कारण त्यांच्यासारख्या एका ज्येष्ठ नेत्यांनी अशा प्रकारे पराभवाला सामोरं जाणं आणि अशा ठिकाणी जाऊन पराभव स्वतःवरती ओढवून घेणं हे तुम्हाला कितपत योग्य वाटते? बघा, मुळामध्ये नारायण राणेंना सल्ला देण्या एवढा काही मी मोठा नाही. आणि राहता राहिला राजकीय भूमिकेचा भाग, तर राजकीय भूमिकेमध्ये जसं त्यांनी म्हटलंय सत्य आहे की पराभव आणि विजयी असतात. पण ते ज्या पद्धतीने त्यांनी मांडलं हे काही खरं नाही. हा ब्रेव्ह फेस आहे वगैरे असं आमचे मित्र महेशजी म्हणाले, ठीक आहे त्यांचं मत असेल. पण राजकारणामध्ये टिकून राहायचं असेल तर चॉईस काय होता त्यांना, आणि त्यामुळे चॉईस नसल्यामुळे केलेली भूमिका ही काही प्रोएक्टिव्हली केलेली भूमिका असं मांडण्याचं काही कारण नाही. मुद्दा असा आहे, नारायण राणे आपण सातत्याने बोलत असलो तरी मुद्दा वारंवार हे दाखवत आहे की काँग्रेसला मतदार झिडकारत आहेत. मुद्दा हेही आहे की शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या युतीला स्वीकारतायत आणि त्यामुळे ह्या दोन्हीमध्ये काँग्रेसने आणि शिवसेना भाजपने दोघांनाही संदेश मतदारांनी दिलेत असं मांडणाऱ्यांपैकी मी एक आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की प्रतिष्ठेची लढाई वगैरे या सगळ्या गोष्टी मीडिया रंजित असल्या तरी हे सत्य आहे या निवडणुकीमध्ये काँग्रेसची स्थिती बदतर होती, त्यातही ते निवडणुकीला उभे राहिले. पण हेही सत्य आहे की शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी एकत्र आल्यावर मतं वाढली, ही आपल्याला दुसऱ्या बाजून दिसत आहे. आणि त्यामुळे त्याचे सांकेतिक स्वरूपातले अर्थ महाराष्ट्राच्या राजकारणातले वेगवेगळे आले आहेत, ते काळानुरूप कळत जातील. नक्की. आणि अर्थात संदीप, एक तर MIMची तिथली भूमिका म्हणजे आता इम्तियाज जलील सुद्धा आपल्या सोबत आहेत. MIMच्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाल? कारण या निवडणुकांमध्ये आता औरंगाबादमध्ये निवडणुका आहेत, तिथे सुद्धा MIM एक मोठं आव्हान दिलेलं आहे. MIM आणि काँग्रेस यांच्यामधल्या अंतर्गत जो काही संघर्ष आहे, पक्षापक्षामधला जो संघर्ष आहे, त्याच्याबाबतची इथली जी काही आत्ताची परिस्थिती दिसली, तो एक इशारा आहे MIM सारख्या पक्षाला सुद्धा औरंगाबादच्या दृष्टीने. होय, म्हणजे कसं आहे की जेव्हा एखादा स्ट्रॉंग कॅन्डिडेट काँग्रेसचा असतो आणि जेव्हा तो असं सांगतो की MIMला मत देणं म्हणजे मत फुकट घालवणं आहे, म्हणजे जो प्रचार या वेळेला म्हणजे मागच्या वेळेला आता निवडणुकीत आपण बघितलं की शिवसेनेने केला की तुम्ही मनसेला मत देऊ नका, आम्हाला द्या, कारण मनसेला मत देणं फुकट घालवणं आहे, तोच प्रचार यावेळेला काँग्रेसने आणि नारायण राणेंनी केला. आणि त्यामुळेच आपल्याला असं दिसतं की काँग्रेसची मतं वाढलेली आहेत. म्हणजे ठीक आहे, काही प्रमाणात मुस्लिमांनी शिवसेनेलाही मत दिली असतील, पण यावेळी दिलंय. दुसरं असं की MIMच्या मध्ये जे आता औरंगाबादमध्ये आपण बघतोय की मोठ्या प्रमाणावरती दोन गटांमध्ये बंडखोरी होऊन एकमेकांना मारझोड करण्यापर्यंत तिकीट वाटपावरून हे सगळं गेलंय. त्यामुळे सुद्धा असं आहे की जो कोणी असा वर्ग आला असेल MIM बरोबर मोठ्या अपेक्षेने, त्यांना असं वाटलं असेल की अरे ह्याची सुद्धा मानसिकता एखाद्या म्हणजे काय म्हणूया एखाद्या समूहासारखी आहे, म्हणजे त्याला काही फार झुंडीसारखी झुंडीची मानसिकता आहे असं असेल. दुसरं असं आहे की भडकाऊ भाषणं केली गेली, पण प्रत्यक्षामध्ये काय
शेवटी कसं आहे की विचार करताना असं आहे की आता सत्तेवर कोण आहेत आणि आपले प्रश्न कोण सोडवू शकतील. त्यामुळे कदाचित शिवसेनेकडे यावेळेला मुस्लिम मतदार, म्हणजे मागच्या वेळी कदाचित तो प्रभावित झालेला असेल मुस्लिम मतदार, पण यावेळी त्याला असं वाटलं असेल की नाही, बाळासावंत होते तेव्हा बाळासाहेबांना काही प्रमाणात मुस्लिमांची मतं मिळत होती, पण आता बाळासावंत गेल्यानंतर आणि आता स्पष्ट झालं की शिवसेनेची सत्ता आली तेव्हा मग MIMच्या मागे जाण्यापेक्षा इकडे जावं. म्हणजे त्यामुळे मला वाटतं की MIMची जी मतं थोडी कमी झाली त्याचं एक कारण एकीकडे काँग्रेसचा एक तगडा उमेदवार आणि त्याचा प्रचार की MIMला मत देऊ नका, MIMला मत देणं म्हणजे फुकट घालवणं, आणि दुसरीकडे शिवसेना भाजपची सत्ता असल्यामुळे त्या पक्षाला मत दिलं तर आपले प्रश्न सुटू शकतील ही आशा. त्यामुळेच मला वाटतं MIMला फटका बसला. नक्की. इम्तियाज तुम्हाला सुद्धा हाच प्रश्न विचारायचा आहे. सचिन सावंत आपल्या सोबत आलेले आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते. सचिन सावंत, तुमचं स्वागत आहे चर्चेमध्ये. मुळात इम्तियाज तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा आहे की वॉर्ड क्रमांक 91 बेहरामपाडा, जिथे सगळ्यात मुस्लिम बहुल आहे, जवळजवळ 100% मुस्लिम तिकडे समाज राहतोय, या वॉर्डमध्ये MIMला 9, शिवसेनेला 267 आणि काँग्रेसला 108 अशा प्रकारे मतांचा आकडा दिसतोय. एकूण जर का बघितलं तर तिथे काँग्रेसचा नगरसेवक आहे, पण त्या ठिकाणी प्रत्यक्षात शिवसेनेला सर्वाधिक मतं पडलेली आहेत. म्हणजे मुस्लिम समाजाने शिवसेनेला सर्वाधिक जास्त तिथे मतं दिल्याचं दिसतंय. वॉर्ड क्रमांक 85 मध्ये भारतनगर, वाल्मिकी नगर हा जो भाग आहे, जिथे सुद्धा मुस्लिम बहुल इलाका आहे, ज्याच्यामध्ये MIM 96, शिवसेना 216 आणि काँग्रेस 137 अशा प्रकारची मतं तिथे पडल्याचं आपल्याला दिसतंय. एकूण आकडेवारी बघितली आणि तुमची सुद्धा गेल्या निवडणुकीची तुलना जरी केली, तुम्ही मगाशी एक त्याचं कारण सुद्धा सांगितलं, पण यावेळेला खुद्द ओवेसी तिथे आलेले होते. ओवेसींनी सुद्धा तिकडे घणाघाती भाषणं केली होती आणि चांगल्या प्रकारचा प्रतिसाद तुम्हाला मिळताना दिसत होता. शेवटच्या 3 दिवसांमध्ये काहीतरी घडलं आणि शेवटच्या 2-3 दिवसांमध्ये MIM अत्यंत शांतपणे तिथे प्रचार करत होती. जो जोश नेहमीचा असतो MIMचा तो दिसत नव्हता. अशा प्रकारची चर्चा होती. नेमकं काय कारण त्यामागचं होतं? अंदर जैसे मैंने आपको बताया है कि एक ऐसा इलेक्शन था जिसके अंदर आपके पास विपक्ष के 4 बड़ी पार्टियां एक साथ मिलकर इलेक्शन लड़ रही थी। शिवसेना, भाजपा एक साथ मिलकर इलेक्शन लड़ रही थी। मैदान में अगर अकेले कोई दौड़ रहा था तो हम दौड़ रहे थे। जहां तक मेरे सहयोगी ने कहा है कि वो भड़काऊ भाषण कर रहे थे, मैं मेरे सहयोगी से पूछना चाहता हूं आदरपूर्ण कि मुझे ये बताइएगा कि इलेक्शन कमीशन वॉच रखता है, पुलिस वॉच रखती है, मीडिया वॉच रखती है, क्यों एक जागरूक नागरिक की हैसियत से एक सादा इलेक्शन कमीशन नोटिस इश्यू नहीं करता है, पुलिस कोई एक्शन नहीं लेती है? ये मीडिया ने एक अपना वो बना लिया है। एक भड़काऊ भाषण की जो बात होती है उसके खिलाफ अकबर अवैसी को 40 दिन जेल जाना पड़ा है, इसमें कोई दो राय नहीं है। वो केस अदालत में चल रहा है, अदालत 10 साल की से 5 साल की दे या बेकसूर छोड़ दे, ये एक अलग बात है। लेकिन उस एक केस को लेकर आप हमेशा ये ढोल पीटना कि नहीं भड़काऊ भाषण, तो साहब भड़काऊ भाषण क्या दिए है? इलेक्शन कमीशन या तो सो रहा है और सिर्फ हम ही लोग जाग रहे हैं कि ये भड़काऊ भाषण है। दूसरी बात हमारा ये कहना है कि पिछले टाइम हमारे को कितने वोट मिले थे? 22,000 वोट मिले थे। उस वक्त कितना परसेंटेज था? इस बार 38% हुआ है। हमें 15,000 15,500 वोट मिले हैं। तो आप ये देखिएगा कि हम अकेले मैदान में थे। हम चाहते तो हम किसी रिपब्लिकन पार्टी को ले सकते थे, हम प्रकाश अंबेडकर साहब को ले सकते थे, नहीं, लेकिन हम देखना चाह रहे थे कि हम महाराष्ट्र में आए हैं डटकर लड़ने के लिए और यहाँ पर रहने के लिए आए हैं, तो हम अपनी ताकत देखना चाह रहे थे और हमें खुशी है कि ये नतीजा कुछ भी आया हो। और ये दूसरी बात मंदार मैं खास बताना चाहता हूं कि ये डेमोक्रेसी के लिए और इलेक्टोरल सिस्टम के लिए एक बहुत अच्छी बात है। आपने जो एरिया का मुझे बताया है कि वहां पर मुसलमानों ने शिवसेना को वोट दिए हैं करके, देखिए अगर अच्छा कैंडिडेट है तो हम चाहेंगे कि कैंडिडेट कैसा भी रहे वोट दे करके। तो हम यही बात कहना चाहते हैं शिवसैनिकों से कि आज औरंगाबाद महानगर पालिका का चुनाव है, वहां पर अगर हमारे मजलिस के अच्छे कैंडिडेट है तो हम शिवसैनिकों से ये विनंती करेंगे कि आप कैंडिडेट देखिए, अच्छा है तो उसे वोट दीजिए। ठीक आहे, ठीक आहे. आपण औरंगाबादकडे औरंगाबादकडे आपण येऊया. सचिन सावंत आपल्या सोबत आहेत. सचिन सावंत, काँग्रेसचा पराभव झालेला आहे आणि खास करून नारायण राणे यांनी ज्या प्रकारे निवडणूक लढवलेली होती त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती, पराभवाच्या पार्श्वभूमीवरती पहिली प्रतिक्रिया तुमची जाणून घ्यायला आवडेल. आणि इथे आशिष शेलार बसलेले आहेत. आशिष शेलार यांचं सुद्धा मत असंच पडतंय की आतताईपणाचा एक प्रकारचा निर्णय होता, गरज नव्हती नारायण राणेंसारख्या एवढ्या ज्येष्ठ नेत्यांची पद तिथे पणाला लावण्याची, आणि अशा वेळेला काँग्रेसने सुद्धा हा नेमका मग निर्णय का घेतला? नाही, एक लक्षात घेतलं पाहिजे की नारायण राणेजी जे लढले ते खऱ्या लढवय्या नेत्यासारखे लढलेले आहेत.
आणि आज त्यांनी एक प्रघात घालून दिलेला आहे की प्रवाहाच्या विरोधामध्ये, आज प्रवाह विरोधामध्ये चालला होता. अँटी इन्कम्बन्सी आम्ही लोकसभा विधानसभेमध्ये पण पाहिली. ज्या मतदारसंघामध्ये ते लढले होते, आता बांद्रा पूर्व, काँग्रेसचा उमेदवार त्यावेळेला 4थ्या क्रमांकावर गेला होता. आणि तशा परिस्थितीमध्ये देखील त्यांनी लढाईची जी भूमिका घेतली, ही खऱ्या अर्थानं आदर्श घालून देण्याची भूमिका आहे इतर सगळ्या कार्यकर्त्यांवरती. आणि जो उत्साह त्याच्यामुळे निर्माण झाला, एक चांगल्या पद्धतीनं आम्ही निवडणुकीला सामोरं गेलो. राणे साहेबांच्या मागे पूर्ण पक्ष त्या ठिकाणी होता. परंतु निश्चितपणे जो काही अँटी इन्कम्बन्सीचा फॅक्टर आहे गेल्या काही महिन्यातला, तो त्या ठिकाणी काही प्रमाणामध्ये जरी कमी झाला असेल तरी तो अजूनही आहे, अशा तऱ्हेचं चित्र त्या ठिकाणी निश्चित दिसतंय. अँटी इन्कम्बन्सी कशा प्रकारे सारख्या पक्षाच्या संदर्भामध्ये जर बोलायचं झालं, हॅलो हा बोला, हॅलो हा बोला सचिन बोला. MIM सारख्या पक्षाच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर आजच्या परिस्थितीला शिवसेना, भारतीय जनता पक्ष यांना विकासाचं राजकारण करण्याकरता कोणत्याही तऱ्हेची भूमिका किंवा कार्यक्रम नाहीयेत. आज औरंगाबादची निवडणूक आहे. औरंगाबादमध्ये देखील गेल्या 25 वर्षाची अँटी इन्कम्बन्सी प्रचंड प्रमाणामध्ये आहे. त्यांनी 25 वर्षामध्ये कुठल्याही तऱ्हेचा विकास औरंगाबादमध्ये केलेला नाही. परंतु MIM सारखे पक्ष जी त्यांच्या पूरक भूमिका घेतात, त्यामुळे या विकासाच्या अजेंड्यावरती निवडणूक न लढवता ध्रुवीकरण करण्याकरता त्याचा लाभ त्यांना निश्चितपणे म्हणजे तुमचं म्हणणं आहे की MIMनी पूरक भूमिका भाजप आणि शिवसेनेला घेतलेली, असं तुमचं म्हणणं आहे? हे त्या ठिकाणी दिसतंय. जी तुमचं हेच म्हणणं आहे का की पूरक भूमिका MIMची जी आहे ती भाजप शिवसेनेला आहे? निश्चित आहे. तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे, फक्त 2 जागा निवडून आल्या MIMच्या, परंतु भारतीय जनता पक्षाचे 123 आणि 63 जागा शिवसेनेच्या निवडून आल्या. आणि एकत्र एक लक्षात घेतलं पाहिजे की या ठिकाणी म्हणजे थोडक्यात तुमच्यापासून मुस्लिम मतदार जो आहे तो नाराज झाला होता आणि म्हणून ते त्यांच्याकडे गेले, एवढाच त्याच्यामधला अर्थ निघू शकतो ना? महेश, काय म्हणता येईल मला आपल्याला? तेच म्हणायचं आहे की ज्या पद्धतीने मुस्लिम समाजावर वर्षानुवर्ष काँग्रेसची वोट बँक म्हणून तो आरोप होत होता, आणि त्यानंतरच्या काळात मुस्लिम समाजाच्या एकूण आर्थिक आणि सामाजिक जो मागासलेपणा होता, त्याचं कारण सुद्धा काँग्रेसचं नेतृत्वच वर्षानुवर्ष राहिलेलं आहे. त्याची त्यांना जाणीव झाल्यामुळे ते काँग्रेसपासून दूर गेलेले असावेत, असा तुमच्या या बोलण्याचा अर्थ निघतो. सचिनजी, नाही, एक लक्षात घेतलं पाहिजे, धर्मांधतेचं राजकारण भावनेच्या भरामध्ये ज्या तऱ्हेनं राजकारणाला दिशा देण्याचा प्रयत्न होतो, त्याचा अर्थ हे विकासाच्या किंवा एकंदरच त्या ठिकाणी मुस्लिम धर्मांधता आणि तुम्ही त्याची गल्लत करतात सचिनराव, या संदर्भामध्ये होत नाही. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की तुम्ही 1946 ते 1949 या कालावधीमध्ये ज्यावेळेला संविधानाबद्दल चर्चा झाली होती कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये, त्यावेळेला मुस्लिम समाजाचं लोकशाहीमध्ये कशा तऱ्हेचं स्थान असलं पाहिजे याबाबत साग्रद्य चर्चा झाली. आणि त्यामध्ये मतदारसंघ रिझर्व्ह असावे की नसावे या कार्यामध्ये पूर्णतः सगळ्यांनी एकमताने सांगितलं की रिझर्वेशनची आवश्यकता नाही, परंतु मुस्लिम समाजानं मुख्य प्रवाहामध्ये राहण्याची आवश्यकता आहे. त्याच्यासाठी प्रेशर ग्रुप म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम केलं पाहिजे. परंतु या ठिकाणी MIM सारखे जेव्हा पक्ष येतात त्यावेळेला मुख्य प्रवाहापासून ते हटलं जातं आणि त्यांचा बागुलबोवा दाखवून ध्रुवीकरणाचं राजकारण हे जे जात्यंध पक्ष आहेत, शिवसेना भाजपसारखे, ते त्या ठिकाणी करत राहत आहेत आणि त्याचा त्यांना फायदा होतो. आणि मुख्य प्रवाहाच्या संदर्भात जर ती हटत असेल मुस्लिम समाज, तर त्याचं भविष्य काळामध्ये दूरगामी दुष्परिणाम तर होतातच. नाही, दूरगामी दुष्परिणाम तुमच्या पक्षावर झालेला आहे सचिन सावंत. कारण तुमच्या पक्षाच्या भरोशावर मुस्लिम समाजाने वर्षानुवर्ष मतदान केलं, त्याचं त्यांना काय मिळालेलं आहे की आज मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाजामध्ये आजही मोठ्या प्रमाणात निरक्षरता आहे, आजही मोठ्या प्रमाणात शैक्षणिकदृष्ट्या मुस्लिम समाज मागे राहिलेला आहे. आज दारिद्र्य रेषेखालील ते जे प्रमाण आहे ते जर बघितलं तर ते मुस्लिम समाजामध्ये दलित आणि आदिवासींच्या खालोखाल मुस्लिम समाज सगळ्यात मोठ्या प्रमाणात दारिद्र्य रेषेखालील असलेला दिसतो. या सगळ्याचं श्रेय कोणाला तुम्ही देणार आहात? इतकी वर्ष देशामध्ये सरकार कोणाचं होतं? महाराष्ट्रामध्ये सरकार कोणाचं होतं? म्हणजे तुम्ही धर्मांध राजकारणाच्या किती दिवस गप्पा मारत राहणार आहात आणि लोकांची दिशाभूल करत राहणार आहात? मुस्लिम समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणि त्यांना विकासाच्या दिशा दाखवण्यामध्ये त्या दृष्टिकोनातून काँग्रेस पक्षानं प्रयत्न केले नाहीत, हे म्हणणं मला वाटतं साफ चुकीचं आहे. ज्या तऱ्हेनं गेल्या काही काळामध्ये जर पाहायचं झालं तर सच्चर कमिटी नेमली ती काँग्रेस पक्षाच्या काळातच नेमली गेली होती. त्यानंतर त्याच्या संदर्भामध्ये मुस्लिम रिझर्वेशन हे काँग्रेस पक्षानं दिलं होतं. आजच्या परिस्थितीमध्ये जर महाराष्ट्राचं बोलायचं झालं तर महाराष्ट्राने मुख्यमंत्री देखील मुस्लिम समाजाचा केलेला आहे काँग्रेस पक्षातर्फे. कॉमन माणसाच्या विकासाची गोष्ट करावं, हे राजकीय भाषण करण्यापेक्षा कॉमन माणसाच्या
त्या ठिकाणी जे आवश्यकता होतं तेवढं झालेलं नाही, परंतु त्याच्यासाठी प्रयत्न, जाणीवपूर्वक प्रयत्न गेल्या काही सचिनराव पराभवाची आता कारण मीमांसा करा. परत मंत्रालय आपण त्या ठिकाणी स्थापन केलं होतं. नाही, आपण ठीक आहे, तुम्ही काय केलं हे तुम्ही म्हणताय, पण त्याचा परिणाम काय झाला? म्हणजे नेमकं पुन्हा मला म्हणजे आशिष तुमच्याकडे जावं असं वाटतं, कारण भाजपनी सगळा जो काही म्हणजे गडबड घडवून आणली सगळ्या राजकारणामध्ये, लोकसभेपासून जे काही बदललेले निर्णय पूर्णपणे निकष झालेले आहेत, अगदी म्हणजे उत्तर प्रदेशामध्ये मुस्लिम बहुल भागात पण भाजप तिकडे त्यावेळेला निवडून आल्याचं दिसलं. आता बांद्र्यामधलं सुद्धा हेच परिस्थिती दिसते की मुस्लिम समाजाने सुद्धा शिवसेनेला मतदान केल्याचे इथे आपल्याकडे पुरावे दिसत आहेत. अशा वेळेला तुम्हाला असं वाटतं का की खरंच बदललंय राजकारण आणि त्या बदललेल्या राजकारणाची ही सगळी परिणिती आहे आणि कुठेतरी हा अंदाज नारायण राणेंना सुद्धा आला नाही? सर्वात प्रथम तर आमचे मित्र सचिन सावंत यांच्या कुठल्याही आरोपाला आज मी उत्तर देणार नाही, कारण त्यांची मनस्थिती ढासळलेली आहे आणि त्यामुळे त्यात ते काही बोलू शकतात, त्याबद्दल उत्तर देणं काही सोयीचं नाही. राहता राहिला मुद्दा निवडणुकांमधला जयपराजय, मुसलमानांचं मतदान, काँग्रेस आणि MIM दोघंही एकाच लाईनवर आज चाललेले आहेत. काँग्रेसने आजपर्यंत अपीजमेंटचं पॉलिटिक्स केलं, त्याच्या पुढे जाऊन अग्रेसिव्ह एका अर्थाने अपीजमेंटची भाषा ही MIMची लोक करतायत. हा झाला एक भाग. ह्या देशामध्ये पुन्हा एकदा सबका साथ सबका विकास हा नारा घेऊन ह्या देशावर राज्य करता येऊ शकतं, ह्या भूमिकेने अग्रेसिव्हली काम करणारं नेतृत्व नरेंद्र मोदींच्या रूपाने बघितलं. आणि मला असं वाटतं की जे तुम्ही प्रश्न मला विचारलात की राजकारणाचा बास बदललाय का, तर तो 100% बदललाय. राजकारणाचा बास आता कोणीही कुठल्याही मतदाराला आपलं 100% मानून काम करावं असं मांडण्याची गरज नाही. त्यात दिल्ली पण आलं. आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या पार्श्वभूमीवर उमेदवार, पक्षांच्या भूमिका, निवडणुकीत जिंकण्याचं एक रहस्य आणि बरोबरीने प्रचाराचं तंत्र आणि कन्सिस्टन्सी विकासाची, या सगळ्या भूमिकेवर आज भारतीय जनता पार्टी जनतेच्या मनामध्ये पुढे आहे आणि शिवसेनेने भारतीय जनता पक्षाशी युती केली, त्याचा स्वाभाविक फायदा युतीला झालेला आहे. हे सत्य मला वाटतं सगळ्यांनी मानलं पाहिजे. नक्की हे सत्य सगळ्यांनी मानलं पाहिजे, पण त्याही पेक्षा महत्त्वाचा आणखीन एक मुद्दा होतो, तो म्हणजे या एकूण ज्या पोटनिवडणुका होतात आणि त्या खास करून निधनानंतरच्या ज्या पोटनिवडणुका असतात त्या निवडण्याच्या बाबतीतला जो काही प्रघात आहे, तो प्रघात सुद्धा यावेळेला पाळला गेला नाही. तो प्रघात का पाळला गेला नाही हे सुद्धा आपल्याला तपासायचं आहे एका छोट्याशा ब्रेकनंतर. पुन्हा एकदा स्वागत. बेधडकमध्ये आपण चर्चा करतोय नारायण राणे यांच्या पराभवाच्या विषयीची आणि अर्थात त्यांच्या पराभवाची कारणं आपण शोधतोय, तपासून पाहतोय. काही प्रतिक्रिया, बेधडक प्रतिक्रिया आपल्याला मिळतात आपल्या प्रेक्षकांकडनं. मुकेश काकड म्हणतायत नारायण राणेंनी संन्यास घ्यावा. संतोष कदम म्हणतायत राणेंनी राजकारण सोडावं, अजून बदनामी करून घेऊ नये. समीर ताजने म्हणतायत राजकारण कोणासाठी कधीच संपत नाही, चढ उतार येत राहतात. आणि दत्तात्रय गायकर म्हणतायत शिवराळ भाषा जास्त दिवस चालत नाही, मतदार घरचा रस्ता मोकळा करून देतात. आणि श्याम ठाणेदार म्हणतायत हा पराभव नारायण राणेंना चिंतन करायला लावणार आहे. एकूण विविध प्रतिक्रिया आहेत या सगळ्या पराभवाच्या नंतर, कारण नारायण राणे निर्विवादपणे एक ज्येष्ठ नेते आहेत, महाराष्ट्रातले माजी मुख्यमंत्री सुद्धा आहेत, पण नेमकं त्यांना इथे निवडणूक लढवावं असं का वाटलं याविषयी आपण चर्चा करतोय आणि त्या अनुषंगाने आसपासची चर्चा होते. आपल्यासोबत आता दोन नवीन पाहुणे आहेत. आता अरविंद भोसले आपल्यासोबत आहेत, शिवसेनेचे प्रवक्ते, आणि स्टुडिओमध्ये आपल्यासोबत आहेत आता अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर. दोघांचंही स्वागत आहे. खरं तर पहिल्यांदा दीपक केसरकर तुम्हाला विचारायचं की ज्या पद्धतीनं हा पराभव झाला, गेले काही काळ एवढी मोठी चर्चा चालू होती नारायण राणे यांच्या उमेदवारीविषयी, तुम्हाला वैयक्तिक काही वाटत होतं का की या बांद्र्याच्या निवडणुकीमध्ये काही आव्हान मोठं निर्माण होईल? आणि ज्या पद्धतीनं तुम्ही सुद्धा नारायण राणेंचे एक विरोधक बनून गेले काही काळात सामना केलेला आहे, त्या पार्श्वभूमीवर तुम्हाला काय वाटत होतं? इथे एखाद्या माणसाचं ज्याला राजकीय अस्तित्व संपायचं असतं त्यावेळेला जे चुकीचे निर्णय घेतले जातात त्याच तऱ्हेचा एक निर्णय होता. मी बांद्रा कॉन्स्टिट्युन्सीमध्ये स्वतः फिरलेलो आहे. तिथल्या लोकांमध्ये ठाकरे कुटुंबियांच्याबद्दल अत्यंत आत्मीयता आहे आणि ज्या पद्धतीने राणे स्टेटमेंट करत होते ठाकरे कुटुंबियांच्या विरुद्ध, ते एक प्रचंड चीड लोकांच्या मनामध्ये होती. आणि त्याच्यामुळे ज्या पद्धतीने त्याने आव्हान दिलं ते अजून पूर्वीचेच स्वतःला राणे समजतात की ज्या काळामध्ये त्यांनी कोकणच्या अस्मितेचं एक हे दाखवलं की कोकणच्या अस्मितेला कुठेतरी ठेच पोचली आणि संपूर्ण कोकण त्यांच्या मागे उभा राहिला. परंतु खरं नारायण राणेंचं स्वरूप समोर आल्यानंतर कोकणातल्या लोकांनी त्यांना टाकलेलं आहे आणि ज्या शिवसेनेच्या आणि विशेषतः बाळासाहेबांच्या पाठिंब्यावर
त्यांनी ही सर्व पदं मिळवली. त्यांच्याशी ज्या पद्धतीने ते वागले हे प्रत्येक शिवसैनिक ह्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये खदखदत होतं. आणि ही लढाई खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांची होती. ॲडव्होकेट अनिल परबांसारखा एक कार्यकर्ता एवढ्या जिद्दीने काम करत होते की उद्धव साहेबांपर्यंत पोहोचण्याची संधीच नव्हती नारायण राणेंना. एकच सभा उद्धव साहेबांनी घेतली, परंतु प्रत्येक कार्यकर्ता पेटून उठलेला होता. ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे मला असं म्हणायचं की आता त्यांनी स्वतःची उद्धव साहेबांशी कम्पेअर करण्याचं सोडून दिलं पाहिजे. किंवा वरच्या वर्तुळामध्ये आता मी शासनामध्ये काम करतो, मला एक काम दिलेलं आहे कोकणच्या डेव्हलपमेंटचं, ते मी केलं पाहिजे. मी राणेंच्या बद्दल बोलणं योग्य नाही, कारण तो एक संपलेला एपिसोड आहे. माणसाने राजकारणामध्ये खूप गर्व करू नये, शिवराळ भाषा वापरू नये आणि पैशाचा सुद्धा खूप वापर करू नये. जनता त्याला सुद्धा कधीतरी कंटाळते आणि त्याला वाटतं की पैशाच्या पलीकडे जाऊन माझं महत्व आहे, माझ्या विकासाचं महत्व आहे, माझ्या अस्तित्वाचं महत्व आहे. आणि हे सगळ्याच राजकारणी लोकांना हा एक धडा आहे की तुम्ही केवळ पॉवर पॉलिटिक्स करू शकत नाही, कधीतरी जनतेच्या समोर तुम्हाला यायला लागेल. आणि हा लागोपाठ होणारा तिसरा पराजय आहे. खरं तर एक लोकसभेमध्ये झाला, दुसरा विधानसभेमध्ये झाला, तिसरा पुन्हा विधानसभेमध्ये झालेला आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी रिॲक्शन सुद्धा शिवसैनिकांच्या बघत होतो. कदाचित थोडंसं लोकांना ते अतिसुद्धा वाटेल, परंतु ज्या पद्धतीने राणेंची भाषा पूर्वीच्या काळामध्ये होती त्याच्यावर आलेली ती एक रिॲक्शन आहे. नाही, नक्कीच शिवसैनिकांचा प्रश्न तुम्ही उल्लेख केला आणि त्याहीपेक्षा पेटून उठला असं तुम्ही म्हणालात. शिवसैनिक अरविंद भोसले सुद्धा आपल्या सोबत आहेत. अरविंद भोसले, चप्पल घातली का तुम्ही? कारण दरवेळेला तुम्ही नारायण राणे उभे राहिले की एक चप्पल घालायची नाही असा काहीतरी निर्णय घेता आणि अनवाणी फिरता सगळीकडे. आता पुन्हा एकदा तुम्ही दुसऱ्यांदा चप्पल घातली असं म्हणायला जागा आहे का? निश्चित आता वांद्र्याच्या जनतेने हा जो काही दैदिप्यमान असा जो काही विजय संपादन करून दिलेला आहे, हा विजय वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या विचारांचा आहे, उद्धव साहेबांच्या नेतृत्वाचा आहे. कैलासवासी बाळा सावंत यांनी जे प्रामाणिकपणे वांद्र्याच्या मतदारांची सेवा केली आहे, हा विजय वांद्र्याच्या जनतेच्या विकासासाठी पुन्हा आम्ही अर्पण करतो असं स्वतः उद्धव साहेब म्हणाले. आणि हा एक विषय असा होता की जेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्या पोटनिवडणुकीमध्ये 2005 साली जेव्हा नारायण राणेंनी विजय संपादन केला, तो दहशत आणि गैरसमजाच्या जीवावरती त्यांनी तो विजय संपादन केला होता. आणि तेव्हा मी 21 नोव्हेंबर 2005ला एक संकल्प केला होता की जोपर्यंत सिंधुदुर्गच्या विकासाचा भगवा झेंडा फडकत नाही तोपर्यंत पायात आपण चप्पल घालायची नाही. आणि जवळपास 9 वर्ष 10 महिन्यानंतर माझ्या पायात गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये चप्पल आली होती. आता पुन्हा एकदा नियतीने ही संधी आणून दिली होती. शिवसेनेच्या जीवावरती मोठे झालेले नारायण राणे हे शिवसेना संपवण्याची भाषा करायला लागले आणि काही संबंध नसताना नियतीने कुडाळमध्ये त्यांना 72,000च्या मताधिक्याने पराभूत केलं आणि वांद्र्याच्या भूमीमध्ये आणून ठेवलं. आणि नियती म्हणाले हा द्या, हा राष्ट्राला काही वाईट संदेश आहे तुमच्यासमोर मी आणून ठेवते, जो त्या राष्ट्रीय सूड उडवायचा तो उडवा. आणि नियतीने दिलेल्या त्या संधीचं वांद्र्याच्या या मतदारांनी सोनं केलेलं आहे. आणि त्यामुळे पदोपदी आपल्याला आठवण व्हावी, आपलं लक्ष्य काय, आपलं ध्येय काय, ह्याची पावलावरती आपल्याला आठवण व्हावी म्हणून मी 22 दिवसापूर्वी चप्पल सोडली होती. वांद्र्याच्या मतदारांनी भरभरून प्रेम दिलेला, विश्वास दिलेला आहे. शिवसैनिकांचा, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा आणि रिपाईच्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नाला यश आलेलं आहे. नक्की यश निर्विवादपणे आलेलं आहे, ह्याच्यामध्ये काही शंका नाही आहे. संदीप प्रधान, पुन्हा हाच प्रश्न विचारायचा आहे. अनेक वर्ष शिवसैनिक तुम्ही बघताय, अनेक वर्ष शिवसेनेचं राजकारण तुम्ही बघताय. या सगळ्या पार्श्वभूमीवरती केवळ भावना म्हणजे अरविंद भोसलेंनी जशी चप्पल काढण्याचा दरवेळेला एक निर्णय घेतात, नारायण राणेंच्या विरोधात अतिशय कडवा शिवसैनिक म्हणून ते उभे राहिलेले आहेत. अशा प्रकारचा एक भावनिक शिवसैनिक सातत्यानं आपल्याला दिसून येतो. तेच आजही शिवसेनेचं बळ आहे असं म्हणता येईल या निमित्ताने. होय, तेच मुख्यत्वे शिवसेनेचं बळ राहिलेलं आहे. कारण आपल्याला असं दिसेल की म्हणजे ह्यापूर्वी छगन भुजबळ शिवसेनेतून बाहेर पडले, त्यावेळी तो शिवसैनिक पेटून उठला होता, भुजबळांच्या विरोधात त्यानं हे केलं. आपल्याला माहिती आहे की ते विरोधी पक्षनेते असताना त्यांच्या घरावर हल्ला झाला होता शिवसैनिकांकडून. आता आपल्याला हे माहिती आहे की नारायण राणेंनी बंड केलं, 2005चा त्यांनी उल्लेख केला, निवडणूक झाली. फक्त त्यावेळेला एक असं होतं, चित्र होतं की त्यावेळेला शिवसेना खूपच आक्रमक होती. बाळासाहेब पूर्ण म्हणजे फुल फॉर्ममध्ये होते त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या आणि त्यामुळे भुजबळ कुठेतरी भूमिगत होत होते, भुजबळांना पळावं लागत होतं आणि शिवसैनिक त्यांच्या मागे लागले होते. 2005मध्ये जरा आपल्याला असं एक चित्र दिसलं होतं की नारायण राणे आक्रमक आहेत आणि त्यांची जी काही त्यांच्याबरोबर असलेली शक्ती आहे ती अधिक आक्रमक आहे, अशा पद्धतीचं चित्र दिसलं होतं. पण आता जेव्हा
म्हणजे एकूण आपल्याला राजकीय उतरणीला जेव्हा लागलेलं दिसतंय नारायण राणे यांचं करिअर, तेव्हा आपल्याला असं दिसतंय की आता तो शिवसैनिक आक्रमक झालाय आणि ते जे काही 2005 मध्ये एक आक्रमकता राणेंच्याकडून दिसली किंवा त्यांच्या पुत्रांकडून जी दिसली शिवसेनेच्या विरोधात, त्याचा कुठेतरी आता वचपा काढतो आपण किंवा त्याला एक आपण आता उत्तर देतोय, ही भावनाच मला वाटतं भोसलेंच्या कडून आणि इतर शिवसैनिकांकडून आज व्यक्त होत होती मातोश्रीच्या बाहेर. अगदी पुन्हा महेश, अनेक वर्ष शिवसेना बघताय तुम्ही, कव्हरेज करताना बघताय, अगदी फील्डवरनं सगळे शिवसैनिक जवळनं बघितलेले आहेत. म्हणजे केसरकरांसारखे अतिशय नम्र संयत शिवसैनिक आपण आता त्यांचं वक्तव्य बघितलं, अतिशय भावनिक असे अरविंद भोसले आपण बघतोय. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे अत्यंत संयत अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी या विजयानंतर दिलेली आहे. असं अपेक्षित होतं की उद्धव ठाकरे काहीतरी बोलतील, नारायण राणेंचा त्यांनी तर उच्चार सुद्धा त्याच्यामध्ये केलेला नाहीये. काय कशा प्रकारचं हे राजकारण आकारास येतं असं वाटतं तुम्हाला? मला एक इथे याच्याकडे बघितल्यानंतर लक्षात येतं की जे आशिष शेलार यांनी सुद्धा आधी सांगितलं की गेल्या वर्षभराच्या काळामध्ये राजकारणाचा पॅटर्न वेगाने बदलत चाललेला आहे. केंद्रामध्ये नरेंद्र मोदी हे भाजपच्या प्रचार प्रमुख झाल्यानंतरच्या काळामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने विकासाची गोष्ट केली, विकासाच्या विषयावर लोकांचं लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला, मतं सुद्धा विकासाच्या विषयावर मांडली, त्यानंतरच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात राजकारणामध्ये बदल होताना आपल्याला दिसते. त्यामुळे शिवसेना हा जो पक्ष गेली वर्षानुवर्ष भावनिक बळावर वाढला, भावनेच्या बळावर त्या पक्षाने एक याआधी सत्तेपर्यंत सुद्धा पोहोचलेला होता. परंतु आता त्यांच्या लक्षात आलेलं आहे की भावनेच्या जोडीला आपल्याला विकास कामांची सुद्धा मदत घ्यावी लागणार आहे आणि त्यामुळे असेल कदाचित संयत भावना आणि संयतपणे व्यक्त होणं हे आता बदललेल्या आपल्या एकूणच राजकीय स्थितीचं निदर्शक आहे असं मला वाटतं. त्यामुळे ही नेमकी जाण नारायण राणे आणि त्यांच्या अवतीभोवती असलेल्या लोकांना झाली नाही. त्यामुळे यामध्ये एक फरक सातत्याने दिसत राहिला की संपूर्ण प्रचाराच्या सभांमध्ये शिवसेनेने कुठेच आक्रमकपणे आपलं मत व्यक्त होऊ दिलं नाही, कुठली भूमिका आक्रमकपणे दिली नाही, प्रचार आक्रमकपणे केला नाही. आणि दुसरीकडे नारायण राणे सातत्याने माध्यमांच्या समोर आक्रमकपणे बोलत राहिले, वेगवेगळे आरोप करत राहिले आणि त्या सगळ्याचा जो एक परिणाम होता तो मतदारांवर निश्चित झाला असेल. आणि आता या निवडणूक निकालानंतर सुद्धा शिवसेनेने आणि विशेषतः उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी तो पॅटर्न आपला कायम ठेवला, लो प्रोफाईल राहून आपण काम करत राहायचं आहे, आम्हाला पुढच्या काळात सुद्धा तेच करायचं आहे हे त्यांनी इथे दाखवून दिलं. नक्की. सचिन सावंत, जो मगाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा होता की एक प्रकारे जो प्रघात असतो आतापर्यंतच्या राजकारणामध्ये अनेक ठिकाणी बघितलं गेलेलं आहे की जिथे निधन झालंय, निधनामुळे रिक्त झालेली जागा आहे, त्या जागांवरती शक्यतो अशा प्रकारचा लढा होऊ नये असं बघितलं जातं, प्रतिष्ठेची लढाई होऊ नये असं बघितलं जातं. पण हे सगळे संकेत, हे सगळे प्रघात आताच्या राजकारणामध्ये मोडीत काढल्याचं आपण बघतोय, असं तुम्हाला वाटत नाहीये का? नाही, या संदर्भामध्ये उद्धव ठाकरेजींनी देखील अशाच तऱ्हेचं वक्तव्य केलं होतं. आणि मला त्यांना आठवण करून द्यायची होती की 1970 साली कृष्णा देसाईंची जेव्हा पत्नी उभी राहिली त्यांच्या हत्येनंतर, त्यावेळेला शिवसेनेला ती नीती आठवली नव्हती का? आणि अशा अनेक बायपोल झालेले आहेत. अमित जनकची झाली असेल, सुभाष जनक झाल्यानंतर त्या ठिकाणी काही उमेदवार उभा केला नव्हता भारतीय जनता पक्षानं, असं नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींना उगीच काहीतरी ह्याच्यामध्ये आणतात. आर.आर. पाटलांसारखं व्यक्तिमत्व, फार मोठं व्यक्तिमत्व ज्यावेळेला असतं त्यावेळेला आम्ही त्या दृष्टिकोनातून अशा तऱ्हेची भूमिका घेतो, गोपीनाथ मुंडेंच्या संदर्भामध्ये असेल. परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे की ज्या तऱ्हेनं आता हे विकासाचा ही केलं, आम्ही संयत प्रतिक्रिया दिल्या, या संयत प्रतिक्रिया काही झालेल्या नव्हत्या. विनायक राऊतांची अनेक स्टेटमेंट तुम्ही पाहिलेत, ते किती कशा तऱ्हेची ती संस्कृतीला बाजूला ठेवणारे होते हे त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. उद्धव ठाकरेंनी स्वतः शिमगाज होता, कोकणातला शिमगाज होता तो. विनायक राऊत असतील किंवा अगदी नितेश राणे असतील, दोघांची जी काही भाषा ठिकठिकाणी आलेली आहे माध्यमांमध्ये, ती काही सभ्य भाषा किंवा सभ्य म्हणण्यापेक्षा ती शिमगातलीच भाषा होती असं म्हणायला काही हरकत नाही. ती माझी नाही, हे संयत प्रतिक्रिया वगैरे जे काही म्हटलं त्यांनी फार शांतपणे केलं, असं काही झालेलं नव्हतं. हे एक पहिली गोष्ट. आणि विकासाच्या संदर्भामध्ये बघायचं झालं तर गेल्या 66 पासून जेव्हा शिवसेनेची स्थापना झाली, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आजही तो न्याय हक्क मिळाले नाही. अरविंद भोसलेंसारखे कार्यकर्ते आहेत जे चप्पल काढून काढतात, ते 66 सालापासून आपण पाहत आलेलो आहोत. अनेकांच्या चपला त्याच्यामध्ये फाटल्या गेलेल्या आहेत. आजही मराठी जर टक्का तुम्ही बघायला गेला तर यांच्या राज्यामध्ये गेले 25-30 वर्ष महानगरपालिकेला सत्ता यांना मिळाली, राज्यामध्ये सत्ता त्यांना दिली गेली. हे सगळं मराठी माणसाच्या जीवावरती त्यांना करायला मिळालं. परंतु नेते मात्र बुटांवरती गेले, त्यांच्या मोठ्या मोठ्या गाड्या आल्या,
कोहिनूर सारख्या अशा किंवा अशा नाही काही हे सगळ्या पक्षात आल्या. दिसतंय. परंतु ते सचिन सावंत हा ट्रेंड सगळ्या पक्षांमध्ये आहे, सगळ्या पक्षांमध्ये असं नाही विषय का तो वाटत नाही. तुम्हाला? विषय असा आहे की ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण पाहिल्या गेल्या 66 पासून जे राजकारण यांचं झालेलं आहे, एक काँग्रेसचा पदर नाही, काँग्रेसचे कपडे एक जाळल्याशिवाय पहिली राहणार नाही, गोष्ट. त्या नारायण राणेची प्रवृत्ती जरा लक्षात घ्या. माझी आपल्याला विनंती आहे, तुम्ही विषयाची आता ही परीक्षा तुमच्या देताय संस्कृतीचा भाग आहे. तुम्ही नावाच्या. तशाच तऱ्हेचं बोलणारी अपेक्षित आहे. आज ज्या तऱ्हेनं नाही, शिवसेनेनं आता प्रतिक्रिया कसं आहे दिल्या बघा, सचिन त्या सावंत किती साहेब, संस्कृतीला, आता ही मराठी काँग्रेस आहे संस्कृतीला ना, ही काँग्रेस शोभादायक आड होत्या चालू झाली, ते आपण काँग्रेस पाहिलं. आड. ऐका काँग्रेस आड म्हणजे तुमचं राणे ऐकलं, काँग्रेस, हे आता चालू तुमचं झाली. ऐकलं, थोडं आमचंही ऐका आता. पहिले ऐका आमचंही ऐका. पहिली गोष्ट अशी की ज्या तऱ्हेनं कोकणामधली जी परिस्थिती झाली, केसरकर देखील मान्य करतील, त्या ठिकाणी जर विकास घेऊन गेले असतील तर नारायण राणे घेऊन गेले. त्या सिंधुदुर्गचा विकास झाला तर त्याच्या संदर्भामध्ये त्यांची विजन त्या ठिकाणी होती. आणि दुसरी गोष्ट की बांद्र्यामध्ये त्यांनी गेल्या 30 वर्षात कधीही राजकारण केलं नव्हतं. त्या ठिकाणी येऊन निवडणूक लढवण्याची जी भूमिका त्यांनी घेतली राणे साहेबांनी. प्रमुखांची होती. ऐका नारायण राणे आयत्या पिठावरती रेघोट्या मारत तिथे आला होता. बाळासाहेब ठाकरेंनी मुंबईचा विकासाच्या संदर्भामध्ये भाषण केलेलं नाही. नारायण राणेने एक प्रोजेक्ट तुम्हाला दाखवता आला नाही. बांद्र्याची निवडणूक देखील विकासाच्या मुद्द्यावरती लढलेलं नाही आहे, ते लक्षात घ्या. शिवसेना ठिकाणी तुम्हाला नारायण राणेची अनेक हकालपट्टी तुम्ही बोलत केली, असाल. हे आपण तुमची लक्षात घ्या. विकासाच्या आणि संदर्भामध्ये तुमच्या माहितीसाठी विजन सांगतो आजपर्यंत दिसलेली की नाही. आता करून दाखवलं येत्या तर काही आजही दिवसामध्ये महानगरपालिकेचा नारायण बोर्या राणेची वाजलेला आता आहे. प्रेस हे लक्षात कॉन्फरन्स घ्या तुम्ही. घेतील. त्यामुळे नारायण विकास राणे देखील एक आहे. मिनिट अरविंद भोसले, एक मिनिट थांबा. अरविंद भोसले एक मिनिट ऐकूया आपण, ऐकून घेऊया. अरविंद भोसले साहेब, हा. टीका सहन करणं शिका जरा. ही लोकशाही आहे. आणि ज्या तऱ्हेनं भाषा वापरली जाते संजय राऊतांकडनं किंवा त्या दृष्टिकोनातून आजही त्यांच्या सामन्यामध्ये तो लेख आलेला आहे. ही भाषा विकासाची नाही आहे. दाखला देऊ नका. ऐका नाही, राणेंचं ठीक आहे. दाखला नाही, देऊ नका. नाही, मूळ मुद्दा या बाजूला लोकशाहीमध्ये राहतोय. तुम्ही मूळ बोलणार का? मी मुद्दा बोलणार बाजूला नाही. राहतोय. भोसले साहेब, हे लक्षात घ्या. सचिनजी तुमचा मूळ नाही, मुद्दा नाही, पुन्हा तुम्ही पुन्हा काय हाच. बोलाल किंवा तुम्हाला काय अपेक्षा सचिन आहे, सावंत माझं मी मूळ बोलण्याकडे मुद्दा नाहीये. बाजूला त्या राहतोय. ठिकाणी सचिन सावंत मूळ मुद्दा बाजूला राहतोय. पहिली तुम्हाला जो गोष्ट- प्रश्न विचारायचा नाही, आहे, ऐका, एक माझं एक बोलणं मिनिट. पूर्ण झालं नाही. हा बोला सचिन सावंत माझं बोला. बोलणं पूर्ण झालं नाही. हा, विकासाच्या ही जी ज्या वेळेला प्रतिक्रिया ऐकत असताना मी सांगितलं की काही विकासाचं राजकारण झालेलं नव्हतं. आणि त्याच दृष्टिकोनातून जर पाहिलं तर राणे साहेबांनी मुंबईमध्ये येऊन निवडणूक लढवली. ती मुंबईमध्ये काँग्रेस पक्षाची एकंदरच त्या ठिकाणी जर विधानसभेमध्ये जी परिस्थिती झाली, लोकसभेमध्ये परिस्थिती झाली, आज पूर्णतः त्यांच्यामुळं, त्यांनी लढवल्यामुळे एक ऊर्जा अवस्था निश्चित प्राप्त झालेली आहे. 12,000 मतदान होतं आमचं, आज 35,000 पर्यंत पोहोचलेलं आहे. मी तर म्हणतो नारायण राणे साहेबांनी एक ठोसा दिलेला आहे, पण तो सॉलिड दिलेला आहे. आज ज्या तऱ्हेनं अँटी इन्कम्बन्सीच्या बद्दल तुम्ही जर म्हणायचं झालं तर याच अर्जुन खोतकर यांच्याच आशिष सेलर अँटी इन्कम्बन्सी कुठली ऑन रेकॉर्ड केलेलं म्हणतात? आहे. सचिन सावंत कुठली अँटी इन्कम्बन्सी म्हणतात? नाही, एक लक्षात घ्या, अर्जुन बीएमसी मधली असावी. त्यांना कदाचित अँटी इन्कम्बन्सी महापालिकेतली मला म्हणायची असं असावी. पुन्हा असं वाटतं की आपण मूळ मुद्द्याकडे येऊ. कारण मी सचिन सावंतांचं ऐकतोय ते 1946, त्यानंतर 60, त्यानंतर 66, त्याच्या पुढे काही येत नाही आहेत. पण असो, मुद्दा त्यातला असा आहे की अँटी इन्कम्बन्सीच्या गोष्टी आज जर सचिन सावंत करत असतील तर त्यांना स्पष्ट करावं लागेल की ते महापालिकेबद्दल बोलतायत, ते राज्य सरकारबद्दल बोलतायत का, ते केंद्र सरकारबद्दल बोलतायत का, नारायण राणे नावाच्या एका नेत्याबद्दलची अँटी इन्कम्बन्सी आहे त्याच्याबद्दल बोलतायत. आम्हाला काही कळत नाही त्यातला मुद्दा. पण माझा मुद्दा त्यातला असा आहे की ह्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला पुन्हा एकदा मतदाराने झिडकारलंय. हे काय आपल्याला सत्य टाळता येणार नाही. शिवसेना भाजप युती झाली तर त्याला अगोदर पडलेल्या मतांपेक्षा जास्त मतं देऊन ते स्वीकारलंय, हे आपल्याला टाळता येणार नाही. आणि अँटी इन्कम्बन्सीचा मुद्दा जर घरायचा असेल तर पुन्हा एकदा राजकीय भाषेत सांगायचं झालं तर केंद्रातलं नरेंद्र मोदींचं सरकार, राज्यातलं देवेंद्र फडणवीसचं सरकार, त्याच्यावर बांद्रातल्या पोटनिवडणुकीत पुन्हा एकदा मतदारांनी एका अर्थाने शिक्कामोर्तब केली आहे. ही आपल्याला टाळता येणार नाही. 3 गोष्टी स्पष्ट आहेत. म्हणजे थोडक्यात राज्यातलं जे राजकारण आहे ते कुठेतरी स्थिरावायला लागलेलं आहे का, स्थिर व्हायला लागलेलं लागलंय ना. मला असं वाटतं यातनं काही संकेत मला असं वाटतं की पुन्हा एकदा मी मुद्दामून राष्ट्रवादीचा कोणी प्रवक्ता इथे नाहीये. त्या निवडणुकीच्या काळामध्ये सन्माननीय शरद पवार यांनी एक स्टेटमेंट केलं आणि ते हे केलं की पुढच्या 2-2.5 वर्षात निवडणुका येणार आहेत. लोकांनी त्यांच्या वाक्यावर राग व्यक्त केलाय आणि लोकांनी त्यांच्या या जे काही आपण बौद्धिक चातुर्य दाखवण्याचा प्रताप सन्माननीय जाणता राजा शरद पवार साहेबांनी केलं, त्याच्या विरोधात भरभरून मतदान केलं.
आणि सांगितलं की अशा पद्धतीच्या एका अर्थाने अस्थायी राज्यकारणाच्या पद्धतीला आमचा विरोध आहे आणि म्हणून शिवसेना भाजपच्या बाजूने मतदान केलं. नक्की त्या अर्थाने वांद्र्याची निवडणूक जी होती ती अत्यंत महत्वपूर्ण होती आणि त्या निवडणुकीमध्ये नेमके काय संकेत मिळालेले आहेत, नव्यानं काय संकेत आपण त्यातनं शोधू शकतो हे सुद्धा बघायला पाहिजे. का छोट्याशा ब्रेक नंतर आपण सचिन सावंत यांना हा सुद्धा प्रश्न विचारणार आहोत की या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसनं एक प्रकारे नारायण राणेंना दावावर लावलं होतं का, नारायण राणेंची प्रतिष्ठा पणाला लावली होती का, हा सुद्धा प्रश्न त्यांना विचारणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. बेधडकमध्ये आपण चर्चा करतो नारायण राणे यांच्या पराभवाविषयी. अर्थात पराभव का झाला याची विविध कारणं समोर येत आहेत. सचिन सावंत, तुम्हाला सुद्धा हाच प्रश्न विचारायचा आहे. मगाशी अरविंद भोसले सुद्धा म्हणाले की काँग्रेस ही आता राणे काँग्रेस झाले असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्हाला हे मान्य आहे का? आणि राणेंवरती तुम्ही एवढे काँग्रेस, राज्य काँग्रेस एवढं पूर्णपणे अवलंबून का झालं यावेळेला, आणि राणेंनी ही निवडणूक लढवावी अशा प्रकारची संपूर्ण काँग्रेसची भूमिका नेमकी का होती असं तुम्हाला वाटतंय? एक लक्षात घेतलं पाहिजे की या ठिकाणी राणे काँग्रेस झाले वगैरे, काँग्रेस कुठल्याही व्यक्ती सेंट्रिक नसते. त्या ठिकाणी राणे हे राज्याचे आमचे नेते आहेत, प्रमुख नेते आहेत आणि ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांचं मार्गदर्शन आणि त्या दृष्टिकोनातून पक्षाला नेतृत्व देतच असतात. परंतु राणे साहेबांनी आणि पक्षाने मिळून घेतलेला हा निर्णय होता. आज सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्हाला राणे साहेबांचा अभिमान वाटतो की त्यांनी वांद्र्याच्या त्या ठिकाणी येऊन ही निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली आणि स्वतःच्या हातावर परिस्थिती, एकंदरच विरोधातली परिस्थिती जी होती लोकसभा विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती, आमचा मतदानाचा टक्का देखील त्या ठिकाणी कमी झाला होता. त्या 15 वर्षाची अँटी इन्कम्बन्सी त्या ठिकाणी होती. 5 महिन्यामध्ये आज ग्रामीण भागातलं वातावरण पूर्ण बदललेलं आहे. शहरातलं वातावरण बदल मला वाटतं निवळायला वेळ लागणार आहे. 1 एप्रिलला तुम्ही जर बघायला गेलं तर विश्व नमो दिवस, आज आशिष शेलार म्हणतात त्यांनी जरा आठवण ठेवावी ट्रेंड किती झाला होता विश्व नमो दिवसाचा. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी त्या ठिकाणी नेता म्हणून त्यांनी पुढे आले. प्रवाहाच्या विरोधामध्ये जो काही आहे त्यांनी त्या ठिकाणी लढा द्यायचा प्रयत्न केला. सगळं कार्यकर्त्यांचं बळ त्यांच्या मागे होतं आणि भविष्याची नांदी निश्चितपणे दिसते की आज 12,000 ते 35,000 पर्यंत मजल मारलेली आहे आणि शिवसेना भाजपचा आता उतरती काळ त्या दृष्टिकोनातून सुरू झालेली आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि काँग्रेसचा हा उदयाचा काळ याची सुरुवात झालेली आहे आणि आमच्या नेत्याने त्याची सुरुवात करून दिलेली आहे. अच्छा, हा उदयाचा काळ काँग्रेसचा म्हणता येईल का अरविंद भोसले? सचिन सावंत म्हणतायत त्या विषयाला मी थोडासा वेगळ्या अर्थाने दुजोरा देतो. वांद्र्यामध्ये तर लोटांनी यांना पराभूत केलेला आहे, परंतु हा पराभव निश्चित वाटेला येणार आहे हे कदाचित राणे पितापुत्रांना माहिती होतं, त्यांच्या समर्थकांना माहिती होतं. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे राणे समर्थक आहेत त्यांनी आता तिथे आज एक मीटिंग घेतलेली, ठराव घेतलेला आहे की कणकवली विधानसभेची जागा जी नारायण राणेंनी त्यांच्या मुलासाठी सोडली होती, नितेश राणेंनी आता राजीनामा द्यावा आणि कणकवली विधानसभेतून नारायण राणे आता उभं राहावं अशी आता मागणी कणकवली विधानसभेसाठी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणे समर्थक करायला लागलेत. आता पाहूया की आपल्या वडिलांसाठी नितेश राणे ती जागा सोडतायत की आमदारकीचा त्यांचा स्वार्थ डोळ्यासमोर त्या जागेला चिटून राहत आहेत. जर हिंमत असेल तर नितेश राणेंनी ती कणकवली विधानसभेची जागा सोडावी आणि नारायण राणेंनी त्या कणकवलीच्या विधानसभे जागेवरती एकदा दूध का दूध पाणी का पाणी फैसला होऊन जाऊ दे, बोल्या कोण जिंकते त्या जागेवरती. सचिन सावंत, ही शक्यता आहे का? अशा प्रकारची मीटिंग झालेली आहे का सिंधुदुर्गामध्ये कार्यकर्त्यांची? सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राणे समर्थक त्यांनी आता 2-4 दिवसात ठराव करणार आहेत. नितेश राणेंच्या विरोधात अशा प्रकारचा ठराव होऊ शकतोय का? विजयाचा उन्माद इतका झालेला आहे की त्या ठिकाणी सचिन सावंत साहेब, माझी विनंती, हा माझा उन्माद नाहीये. ऐका भोसले साहेब, एखादा शब्द बोलला किती झोमतो तुम्हाला. भोसले साहेब, एखादा शब्द तुम्हाला बोलल्यानंतर किती झोमतो. मला काही झोंबत नाहीये. नितेश राणे यांना त्यांनी सांगितलं राजीनामा द्या. फार झोमतो तुमच्या वडिलांनी, चप्पल मला वाटतं वडिलांनी एक मिनिट अरविंद भोसले एक मिनिट ऐकूया आपण सचिन सावंत काय म्हणतात. अरविंद भोसले, परत तुम्हाला काढायला, परत तुम्हाला आता मिळाले चप्पल घालायची संधी, पुढच्या वेळेला मिळणार नाही. ऐका, विषय असा आहे की अच्छा, त्यांनी सांगितलं चपला यानंतर काढणार नाही, करावा की नाही करावा, राणे साहेबांनी करावा, त्यांचा स्वतःचा निर्णय असणार आहे. त्याने त्या ठिकाणी एक लक्षात घ्या, तो त्यांचा स्वतःचा निर्णय असणार आहे. परंतु एखाद्या पराभवानं खऱ्या अर्थानं काही खचून जाण्याची आवश्यकता निश्चितपणे नाही. 95 ते 99 मध्ये ज्या वेळेला यांची सत्ता आल्यानंतर विरोधी पक्षाची भूमिका देखील गेल्या काही वर्षामध्ये त्यांना मिळवली नव्हती. ही शिवसेनेची पार्श्वभूमी लक्षात घ्या. दोन्ही सभागृहामध्ये विधिमंडळाच्या
विरोधी पक्ष नव्हते, 4थ्या क्रमांकाचा पक्ष होता, जिल्हा परिषदामधला वाईप आउट झाला कंट्रोलबद्दल बोला. होता. हे मोदींची लाट आली त्यावेळेला लोकसभेमध्ये आणि त्याचा फायदा उचलून ते तुमचे 18 खासदार ठीक आले आहे, आणि त्यामुळे ठीक आहे. ते सचिन आले. सावंत, दीपक केसरकर, दीपक उद्धव केसरकर. ठाकरे, नाही एकच शब्द, हा. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनण्याच्या वल्गना करत होते संपूर्ण शिवसेना. आज त्यांची परिस्थिती काय आली? पाच उद्धव साहेबांनी मी मुख्यमंत्री होणार असं कधी बोलले होते आपण लक्षात घ्या. मान खाली घालून गेले, छाती वरती काढून गेले नाहीत, हे लक्षात घ्या. एक मिनिट, अरविंद भोसले. परिस्थिती अशी झाली होती की इथली लाचारी बरी नव्हे, हे शिवसेनेचं मत होतं. भोसले साहेब लक्षात घ्या. त्यामुळे अनेक लोक चप्पल काढून तिकडे आहेत त्या मंत्रिमंडळामधून. पहिल्या बाहेर निघा, मंत्रिमंडळात बाहेर निघा. एक मिनिट सचिनजी, अरविंदजी, तुम्ही दोघेही जरा थोड्या वेळ तुम्ही शांतता राखा. दीपक केसरकर आपल्यासोबत आहे. दीपक केसरकर, पुन्हा या पराभवामुळे कोकणामध्ये काय पडसाद आहेत असं तुम्हाला वाटतंय? कारण सातत्यानं नारायण राणे म्हटल्यावरती कोकण अशी जी काही एक पार्श्वभूमी तयार झालेली होती. विकास, ते म्हटले की यावेळेला विकासाला लोकांनी मतदान केलं नाहीये, पण त्यांनी भावनेला मतदान केलं असेल नारायण राणेंचं. मला दोन गोष्टी सांगायच्या आहेत. एक म्हणजे सचिन सावंतांच्याबद्दल मला पूर्ण आदर आहे, परंतु ते जे बोलतायत, ज्यावेळेला काँग्रेसने त्यांना मुख्यमंत्री नाही केलं त्यावेळेला रक्ताळलेले हात म्हणून काँग्रेसची पोस्टर्स आणि त्याच्यावर सोनिया गांधींचं चित्र असलेली पोस्टर्स त्यांनी सगळीकडे लावली. ही पक्षनिष्ठा आहे का? दुसरी गोष्ट, विकासाबद्दल बोलतात. सिंधुदुर्गमध्ये आज एक तरी कारखाना आहे का? 5 वर्ष उद्योगमंत्री होते, काय केलं त्यांनी नेमकं? मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की विकासाच्या नावाने सांगायचं आणि कुठलाही विकास केलेला नाही. आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती आहे की तिथे एकही कारखाना नाही. तिथं जर सिलिका होत असेल तर तिथं ग्लासचा कारखाना नाही. तिथं जर ग्रॅनाइट असेल तर ग्रॅनाइट बनवायचा कारखाना नाही. तिथं जर आंबा होत असेल तर आंब्यावर प्रक्रिया करण्याचा कारखाना नाही. हे विजन आहे का? तुम्हाला केवळ एखाद्याकडे असलेली सत्ता, त्याच्याकडे असलेलं मॅन पॉवर, जे काय जे मसल पॉवर वापरतात ते, ही कधी काँग्रेसची संस्कृती होती का? ह्याचा सुद्धा सचिनने विचार केला पाहिजे. आणि ही कोकणची संस्कृती कधी नव्हती. आणि मला आपल्याला दुसरी एक गोष्ट, ते जे उद्धव साहेबांच्या बद्दल बोलले, मी सुद्धा दुसऱ्या पक्षामध्ये होतो. तुम्ही अशा माणसाबद्दल बोलता की जे एकटा मनुष्य उभा राहिला ताठ मानेने, त्यांच्यावरून ना आठवले होते ना जानकर होते. जे मित्र पक्ष पूर्वी बाळासाहेबांनी आपल्याबरोबर घेतलेले होते ते सुद्धा त्यांना सोडून गेले. तरी पण त्यांनी किल्ला लढवला. 66 आमदार आणणं सोपं गोष्ट नाही. स्वतः पवार साहेब सुद्धा एकदा सुद्धा आणू शकलेले नाहीये, एकटे ज्यावेळेला लढले त्यावेळेला. मग हे जर करून दाखवतात काँग्रेस आणि हे एकत्र असताना लढून दाखवून दे. जर बीजेपी आणि शिवसेना एकत्र असते, शिवसेनेचे सुद्धा 122 आणले असते, मला हे सांगायचे नाही. परंतु उद्धव साहेबांच्या नेतृत्वाची सुद्धा ही लढाई होती, बांद्र्याची लढाई. स्वतः त्यांनी जाऊन थेट त्यांना आव्हान दिलं होतं. 20,000 मतांनी हरलेले आहेत. माणसाने जसा विजयाचा उन्माद करता कामा नये, तसा पराजयाचा सुद्धा गवगवा करता कामा नये. मी पडलो तरी पण मी काय एवढं करून दाखवलं, बिलकुल नाही. राष्ट्रवादीची मतं ऍड करा, काँग्रेसची मतं ऍड करा, समाजवादी पक्षाची ऍड करा, तेवढीच टोटल झालेली आहे. आता तुम्हाला सगळ्यांनी दिली ना, आणि मग तुम्ही म्हणता की ह्यांनी त्याला संजीवनी दिली. बिलकुल नाही. स्वतः पवारसाहेब त्या मतदारसंघात प्रचाराला आलेले होते. ह्याचे समाजवादी पक्षाचे आले, सगळी लोक आली आणि सगळ्यांनी म्हणून तेवढी मतं का केली? तर त्यांना दाखवायचं होतं की सेना आणि भाजपला आम्ही हरवून दाखवू शकतो. आणि त्याच्यापेक्षा असं मोठं की मातोश्रीच्या प्रांगणामध्ये आम्ही शिवसेनेला पराभूत करून दाखवतो, ही जी वृत्ती सगळ्यांनी दाखवली. सांगलीमध्ये नाही उभं केलं शिवसेनेने आपला कॅन्डिडेट, पण राष्ट्रवादीने मात्र अलिप्त न राहता त्या ठिकाणी पाठिंबा दिला राणेंना. आणि कशाला दाखवायचं होतं की एक सेना आणि भाजपच्या विरुद्ध अँटी इन्कमन्सी फॅक्टर आहे आणि त्यांच्या विरुद्ध काहीतरी मतदान होऊ शकतं, हे दाखवून द्यायचं. हे चुकीचं आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, कोकणामध्ये मी तर साधा राज्यमंत्री आहे. मी 4 महिन्यामध्ये 500 कोटी रुपये त्या ठिकाणी आणले. केंद्राने 5,500 कोटी रुपये कोकणासाठी दिलेले आहेत. हे बघा, विकास करायचं मनामध्ये पाहिजे. त्याच्यासाठी लोकांबद्दल आत्मीयता लागते. आपल्याला धंदा करायचा आहे म्हणून जमिनी घ्यायच्या आणि तोपर्यंत विकास थांबवून ठेवायचा, ही नीती ह्याच्या पुढे चालणार नाही. विकास काय आहे आम्ही दाखवून देऊ कोकणाचा. पण कोकणाच्या विकासाबद्दल कोणी बोलू नये. मी स्वतः पालकमंत्री आहे त्या जिल्ह्याचा. लोकांची दुःख मला करतात. आज लोकांना नोकऱ्या नाही आहेत, शेतकऱ्यांना आवश्यक तेवढी मदत दिली गेली नाहीये. हे सगळं हे करून एक समृद्ध असा कोकण बनवायचं ही आमची जिद्द आहे. त्यासाठी मला बनवलं ना, पालकमंत्री बनवलं. आम्ही एकही शब्द बोलत नाही राणेंच्या विरुद्ध, परंतु तुम्ही राणेंची काय पार्श्वभूमी होती ह्याच्याबद्दल काय बोलणार नाही. राजकारणाचं क्रिमिनलायझेशन होता कामा नये, त्याचं गुन्हेगारीकरण होता कामा नये, ह्याच्याबद्दल तुम्ही काय बोलणार नाही. राजकारणामध्ये पैशाचा गैरवापर होता कामा नये, ह्याच्याबद्दल तुम्ही काय बोलणार नाही. एखाद्या माणसाकडे त्या सगळ्या पॉवर्स असल्या तर ते आमचे नेते, ही जर काँग्रेसची भूमिका असेल तर मी स्वपूर्वी काँग्रेसमध्ये होतो, काँग्रेसमधून राष्ट्रवादी निर्माण झाली त्याच्यामध्ये होतो, त्यामुळे सगळी कल्चर्स बघितलेले आहेत. मला एकच सांगायचं की इथं आल्यानंतर मी ज्याला शिवसेनेमध्ये प्रवेश केला, आज सुद्धा एका पेट्रोल पंपवर
पेट्रोल भरणारा मुलगा असतो तो जय महाराष्ट्र म्हणतो, एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये गेलो तिथला मॅनेजर सुद्धा जय महाराष्ट्र म्हणतो, कारण त्या लोकांना शिवसेनेने जॉब्स दिलेले आहेत. मला एकच सांगायचं आहे की लोकांची काळजी घेणारा जो पक्ष असतो त्याला कधीही मरण नसतं, आणि ती आज भूमिका जी बाळासाहेबांचं त्या काळामधलं जे करिश्मा होता तो आज मला संपून द्या, तो करिश्मा आज उद्धव साहेबांनी आपल्या पुढे ते निर्माण करू शकले. हे सुद्धा मोठं एक फार मोठ्या माणसाच्या सावलीत ज्याला तुम्ही वाढता त्याला तुमची तेवढी उंची वाढत नाही, पण ती उंची त्यांनी गाठून दाखवलेली आहे. त्याच्यामुळे कोणाबद्दल टीका करू नका, त्यांनी टीका केली म्हणून मला हे सांगायला लागलं. टीका करू नका तुम्ही म्हणता, पण सचिन हे सगळं मान्य आहे का तुम्हाला? एक वेगळंच कल्चर तुम्ही आतमध्ये आणलेलं आहे काँग्रेसमध्ये असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, हे शिवसेनेचं तुमचं कल्चर जे काय होतं ते त्या दृष्टिकोनातून तुम्हाला आता कदाचित नवीन नाही गेला असाल, शिवसेनेमध्ये नव्याने गेला असाल केसरकर साहेब. यापूर्वीचा 66 पासूनचा इतिहास उगाळून बघितला तर ते किती काळच निघणार आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे एक लक्षात घेतलं पाहिजे की आता येऊन अचानक उजळ माथ्याने फिरण्याची काही त्या पक्षाची काही आवश्यकता नाही. आज ज्या तऱ्हेने मराठी माणसाचा उद्धार केला वगैरे अशा तऱ्हेचं म्हणतायत, त्या 1100 कामगारांच्या बाबतीमध्ये ते देशोधडीला लागले सेंटॉरचे, ते तुम्ही पहा तुमच्याच काळात लागले होते शिवसेनेच्या काळामध्ये. ज्या वेळेला भारतीय जनता पक्षाचं केंद्रात सरकार होतं, शिवसेना त्याच्यामध्ये एनडीए मध्ये सामील होती आणि त्या ठिकाणी युनियन देखील शिवसेनेची होती. एका रात्री 1100 मराठी कामगार त्या ठिकाणी उद्ध्वस्त झाले. त्यावेळेला शिवसेना काय मुख गळून गप्प बसली होती हे तुम्ही विचारून घ्या. ते 1100 कामगार मराठी, सगळे मराठी कामगार. त्यामुळे हे सगळं वल्गना करण्याची आवश्यकता नाही. आज 42% जी लोकसंख्या होती आज 28%वर आलेली आहे. शिवसेनेनं 5 पैशाचं काही मराठी माणसासाठी काही केलेलं नाही, फक्त ह्यांचे बंगले बनलेले आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टी बोलण्याला वेगळे आहे. विकास हा शिवसेनेच्या शब्दकोशामधला शब्दच नाही आहे. महानगरपालिका, आज महानगरपालिकेचे सगळे आश्वासनं तुम्ही काढून बघा काय अवस्था झालेली आहे. ते महापौर असं म्हणतायत की स्वाईन फ्लू हा अतिशय क्षुद्र आजार आहे म्हणून, हृदयविकार आहे. नक्की. त्यामुळे ह्या तऱ्हेच्या वैचारिक संकल्पना, आणि तुम्ही कोकणामध्ये म्हणताय आज कोकणामध्ये इतके वर्ष इतके आमदार होते, एक शाळा काढू शकलेले नाही. तुम्ही पाहून घ्या तिकडे. सचिन सावंत जे म्हणतायत यांनी म्हटले प्रत्येकाला कुठेतरी एक काहीतरी निरुत्तर करायला जागा दिसते. नाही, मला 2 वाक्य मगाशी एक आशिष शेलार बोलले ते आणि हे बोलले त्या मला लक्षात आली, आणि ती मला वाटतं की ह्या सगळ्याच्या पुढच्या राजकीय एकूण वाटचालीचं महत्व सांगणारी आहेत. एक आशिष शेलार बोलता बोलता असं वाक्य म्हणाले की आम्ही दोघे एकत्र आल्यानंतर संख्याबळ आमचं वाढलं. हा, म्हणजे जे भाजपला निवडणुकीपूर्वी, विधानसभा निवडणुकीपूर्वी लक्षात आलं नव्हतं किंवा भाजपला असं वाटत होतं, आणि आता केसरकर साहेब असे म्हणाले की आम्ही एकत्र राहिलो असतो तर शिवसेनेचे सुद्धा 122-123 आमदार आले असते. त्यामुळे आता हा प्रश्न आहे ह्याच्यानंतर, ह्या निवडणुकीच्या निकालानंतर, की जेव्हा ह्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली होती, अर्ज भरण्याची प्रक्रिया, तेव्हा मुंबईचा अर्थसंकल्प केसरकर साहेबांनी मांडला होता, मुनगंटीवार साहेबांनी मांडला होता, आणि त्यावेळेला मुंबईला काही नाही मिळालं म्हणून ह्याच्यावरून याच आशिष शेलार आणि शिवसेनेमध्ये आपण बघितलं की जुंपली होती आणि आरोप प्रत्यारोप झाले होते. आशिष शेलार म्हणाले की आमचे 15 आमदार आहेत आणि मुंबईवर आमचं वर्चस्व आहे, आणि शिवसेना म्हणत होती आमचे 14 आमदार आहेत. तर आज आता या निवडणुकीनंतर भाजपनी हे ऍक्सेप्ट केलंय का की येणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये आता आपल्याला एकत्र राहिलं पाहिजे, म्हणजे आपण एकत्र राहिलो तर आपण आपली सत्ता आणू शकतो. आणि केसरकर साहेबांनाही हे मान्य आहे का की भाजपनी सोबत राहिली तरच महापालिकेत सत्ता येऊ शकते का? तर मला वाटतं बँड्राच्या ह्या निवडणुकीतून मला वाटतं या दोन्ही पक्षांनाही एक धडा मिळालेला आहे. त्या अर्थाने तुम्ही संकेत घेतलेत का या निवडणुकीचे? एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आज आम्ही नवी मुंबईची निवडणूक आणि औरंगाबादची निवडणूक ही सुद्धा एकत्रच लढवतोय. सत्तेमध्ये आम्ही आज एकत्र आहोत ही वस्तुस्थिती आहे. मुंबईच्या निवडणुकीच्या संदर्भात अनेक लोकांना वाटतं की शिवसेना आणि भाजप वेगळी झाली तरच हे काँग्रेस वगैरे लढवू शकणार नाही, तरी एकतर्फी निवडणूक आहे ही वस्तुस्थिती आहे. परंतु शिवसेनेने स्वतःची ही ताकद राखून आहे मुंबईमध्ये, आणि एकामेकाची ताकद ओळखून जर ऍडजस्टमेंट झाली तर ह्याच्यामध्ये सुद्धा एकी होण्यामध्ये काही मला कमतरता वाटत दिसते का? म्हणजे एकूण ऍडजस्टमेंट आमचे जे सगळे निर्णय असतात ते शेवटी उद्धव साहेब, शिवसेनेच्या मंत्र्यांकडे तेवढं हवं तसं लक्ष दिलं जात नाही. अशा प्रकारची जी वाच्यता अनेकदा आतापर्यंत झाले, शिवसेनेकडे अधिकार मिळालेले नाहीयेत. त्याबाबत तुम्ही काय वाटतं? त्याबाबत किमान या निवडणुकीनंतर काही संकेत मिळतील येणाऱ्या काळात? एक कसं असतं की एक संघर्ष करून आम्ही सत्तेवर आलो, एकामेकाशी संघर्ष करून त्याच्यानंतर मन जुळवायला काही वेळ लागतो ही वस्तुस्थिती आहे. परंतु अशा ज्यावेळेला निवडणुका होतात, कारण या निवडणुकीला स्वतः मुख्यमंत्री आले, मुख्यमंत्री उद्धव साहेबांना भेटलेले होते, दोन्ही एकत्र मिळून स्ट्रॅटेजी ठरवलेली होती. म्हणजे हे जे काय त्यांच्यामधलं कोऑर्डिनेशन आहे हे निश्चितपणे इम्प्रूव्ह झालेलं आहे असंच आपल्याला म्हणायला लागेल. आणि शेवटी हे निर्णय आम्ही घेत नसतो, आमचे सर्वोच्च नेते उद्धव साहेब आहेत, तिथं मुख्यमंत्री निर्णय घेतील. परंतु हे कुठेतरी सूर जुळायला लागले ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे मध्यावधी निवडणुकांचं शरद पवार यांचं बाकीत खरं होऊ देणार नाही असं ठरवलंय का दोन्ही पक्षांनी? म्हणजे
अशी स्वप्न जे लोक सत्तेच्या बाहेर जातात ते नेहमीच असं म्हणत असतात की कधी एकदा यांच्यामध्ये वितृष्ट येतं आणि कधी आम्ही हे करतो. बघा पवारसाहेबांच्या बद्दल आधी मी त्यांच्या पक्षातच काम करत होतो, पण त्यांनी किती वेळा भूमिका बदलली आहे. आज स्वतः म्हणतात की आमचा सपोर्ट आहे. इथं तर आपल्याला माहिती आहे की जे काय घडलं ते त्याच्यामध्ये राष्ट्रवादीच्या विरोधामधले सुद्धा सगळे पॉईंट्स ठेवून ही इलेक्शन झालेली होती. या वस्तुस्थितीच्या पार्श्वभूमीवर आम्ही आमचा स्टँड बदललेला नाही किंवा बीजेपीने आपला स्टँड बदलला नाही. आमची दोघांची सीट ऍडजस्टमेंट झालेली नव्हती, त्याच्यामुळे ही इलेक्शन झाली आहे. त्याच्यामध्ये मराठी मनुष्य शिवसेनेच्या मागे ताठमानेने उभा त्या राहिला. अर्थाने हीच वस्तुस्थिती महेश, आहे. मुंबई करता येणाऱ्या ज्या काही निवडणुका 1.5-2 वर्षानंतर होणार आहेत त्या महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने कुठेतरी एक वॉर्मअप अशा प्रकारची ही निवडणूक होती. आणि त्या निवडणुकीच्या दृष्टीने जर का ती महत्वाची निवडणूक असेल मुंबई महापालिकेची, तर त्या दृष्टीने बांद्र्यामध्ये एक प्रकारे अवसानघात झालाय काँग्रेसचा, असं वाटतं तुम्हाला? या निवडणुकीकडे आपण सगळेजण जेव्हा बघत होतो त्यातून एक गोष्ट प्रकर्षाने दिसत होती, ती म्हणजे की शिवसेनेचं अस्तित्व जसं पणाला लागलं होतं तसं राणे आणि त्यांच्या जोडीला काँग्रेसचं सुद्धा अस्तित्व या निवडणुकीत पणाला लागलं होतं. आणि त्याच्या जोडीला शेवटच्या टप्प्यात MIMच्या ओवेसी बंधूंनी ज्या पद्धतीने भाषणं करून ही संपूर्ण निवडणूक तापवलेली होती, त्यामुळे MIMचा प्रवेश जो एक दशकाआधी किंवा त्याच्याहून आधी समाजवादी पक्षाची जी भूमिका मुंबईच्या पार्श्वभूमीवर आपल्याला पाहायला मिळत होती, त्यावेळेस जसं वातावरण होतं तसं वातावरण ओवेसी बंधूंच्या मुंबईतल्या सगळ्या पत्रकार परिषदांमुळे झालेलं आपल्याला दिसत होतं, भाषणांमुळे झालेलं दिसत होतं. पण तेव्हा असं चित्र झालं होतं की कदाचित पुढच्या काळामध्ये पुढे येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत MIMचा रोल अत्यंत महत्वाचा राहील. कारण ज्या मुस्लिम बहुल भागामध्ये समाजवादी पक्षाने याच्या आधी आपलं अस्तित्व सिद्ध केलं होतं, तशाच पद्धतीची जी रिकामी झालेली जागा होती ती MIMला मिळेल की काय असं चित्र दिसत होतं. दुसरीकडे शिवसेनेचा मी थोडासा मुद्दा स्पष्ट करतो की शिवसेनेची आतापर्यंतची जी स्ट्रॅटेजी होती ती स्ट्रॅटेजी त्यांनी या संपूर्ण निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने ते लोकांसमोर आणतात त्यावर सुद्धा त्यांचं भविष्य दिसणार होतं. त्यामुळे तीन हे जे महत्वाचे विषय महत्वाचे पक्ष होते, महत्वाचे प्रभावशाली घटक होते, यांचं येणाऱ्या महापालिका निवडणुकीतलं अस्तित्व या पोटनिवडणुकीच्या निकालावर अवलंबून असणार होतं. हे काँग्रेसला सुद्धा ठाऊक होतं. परंतु तरीही नारायण राणेंच्या बाजूने ज्या पद्धतीने सर्व काँग्रेसचे नेते उतरायला पाहिजे होते तसे उतरताना आपल्याला दिसले नाहीत. सचिन सावंत सांगतील की 2-4 महत्वाच्या नेत्यांच्या सभांचे ते उदाहरणं देतील, परंतु सर्वसामान्य लोकांना ते चित्र स्पष्ट दिसलेलं होतं. त्यामुळे नारायण राणे हे एक हाती निवडणूक लढवताना दिसले. आणि त्या उलट शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा जोश आणि शिवसेनेच्या नेतृत्वाची एक संघ जी आघाडी होती ती तिथे दिसली. त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये जर शिवसेना आणि भाजप हे जर समजदार असतील तर ते एकत्रपणे निवडणूक लढवतील आणि पुन्हा एकदा त्यांच्याकडे महापालिकेची सत्ता निर्विवादपणे जाताना नक्की त्या अर्थाने शिवसेना आणि भाजपसाठी त्यांनी जे काही संकेत या निवडणुकीत घ्यायचे ते घेतलेले दिसत आहेत. कारण खुद्द आशिष शेलारनी सुद्धा या कार्यक्रमामध्ये ते स्वतः मान्य केलेलं आहे. पण अगदी 30 सेकंदामध्ये इम्तियाज जलील तुम्हाला विचारायचं आहे की MIMच्या भूमिकेबाबत सुद्धा सातत्यानं जे काही गॉसिप आहे, ज्या शंका व्यक्त केल्या जातात की MIM कधी कधी यांच्या बाजूनी जातं, कधी शिवसेनेला कोझी असतं, कधी भाजपला मदत करतं, कधी अशा प्रकारे ही जी काही MIMच्या बाबतची जी काही एक प्रकारची आत्ताची जी काही बोललं जात आहे त्या बाबतीत तुम्ही येणाऱ्या काळामध्ये कसं एकूण राजकारण करणार आहात, समीकरणं कशी जुळवून आणणार आहात आणि त्यातूनही मुंबईच्या महापालिका निवडणुकांमध्ये तुमची भूमिका काय असणार आहे? मंदर, एक चीज ये साफ है कि हम किसी बात की परवाह नहीं करेंगे कि कांग्रेस वाले क्या कहने वाले हैं, राष्ट्रवादी वाले क्या कहने वाले हैं या भाजपा सेना वाले क्या कहने वाले हैं. हमारी हालत तो ऐसी है, अगर हम वहां पे खड़े नहीं करते तो भी हम पर आरोप लगता और अब खड़े हैं तो भी हम पर आरोप लग रहा है. लेकिन एक सच्चाई ये है कि अगर हम चुनावी मैदान में आते ही नहीं, इस बात की आलोचना होने वाली है, हमारे ऊपर आरोप लगाए जाने वाले हैं, तो महाराष्ट्र में मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन आती ही नहीं, 2 MLAs उनके चुनकर आते ही नहीं. तो हमें कोई परवाह नहीं है. आपको जो आरोप लगाना है आप लगा सकते हैं. MIM यहां पर महाराष्ट्र में आई है,
डट कर लड़ेगी और जितने भी राजनीतिक पार्टियां हैं, ना हमारे कोई करीब है ना हमसे कोई ज्यादा दूर है। हम जिस नजरिए से कांग्रेस और राष्ट्रवादी को देखते हैं उसी नजरिए से शिवसेना और भाजपा को देखते हैं। हम अपनी अलग एक पहचान बनाने के लिए आए हैं और आने वाले समय में औरंगाबाद महानगर पालिका में भी हम अच्छा प्रदर्शन करने वाले हैं और उसके बाद जितने भी नगर पालिका और महानगर पालिका के चुनाव होंगे वहां पर जाएंगे और अपनी एक अलग पहचान बनाएंगे। जीत और हार जो भी होगी, लेकिन हम एक अलग आइडेंटिटी बनाकर एक नई राजनीति यहां पर हम शुरू करने के इरादे से आए हैं। नक्की तुम्ही एक नवी स्वतःची ओळख निर्माण केलेलीच आहे आणि त्यामुळेच वांद्र्यातली जी काही निवडणूक होती ती तापलेली आहे। सचिन सावंत आपल्या सोबत आहेत। सचिन सावंत यांच्याशी संपर्क तुटलेला आहे। खरं तर वेळ सुद्धा संपलेली आहे, पण अर्थात पुढच्या काळामध्ये जे काही आव्हान आहे ते काँग्रेस समोर आहे आणि काँग्रेसचं अस्तित्व आणि महाराष्ट्रातल्या येणाऱ्या काळातल्या महापालिकांच्या निवडणुका यामध्ये सुद्धा काँग्रेसचा जो काही अस्तित्वाचा लढा असणार आहे तो आपल्याला बघायला मिळणार आहे। वांद्र्याच्या निवडणुकीमध्ये जे काही संकेत प्रत्येकाने घ्यायचे आहेत ते त्यांनी घेतलेले दिसत आहेत। नारायण राणे यातनं काय संकेत येतात हे सुद्धा बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुर्तास इथेच थांबतो। धन्यवाद, नमस्कार।